ठीक आहे. तर लगेच सांगायचं, कारण की त्या गोष्टी लगेच टायमावरती तुमच्या समजल्या पाहिजे. जर का तुम्ही टायमावरती चुकवत असाल आणि तिथं एक्झामच्या वेळेस जर का तुम्ही ह्या गोष्टी ओपन केल्या त्या टायमाला, तर मी बिलकुल ऐकून घेणार नाही कोणाचं. ठीक आहे, आता सांगून देतो सगळ्यांना. काही डाऊट येत असला, काही समजत नाहीये, पूर्ण कॉन्सेप्ट तुम्ही स्वतःहून क्लिअर करून घ्या तुमच्या, आणि मी आहे तुमच्यासाठी इथं. ओके, समजतंय सगळ्यांना बोललेलं? आणि हिंदीवाल्यांना पण एखादा कॉन्सेप्ट कधी एखाद्या टायमाला मराठीने समजते तर विचारून घ्या तुम्ही पण, की हा कॉन्सेप्ट नाही समजला, कारण की एक्झाम तुमची पण होणार आहेत, फक्त त्यांची नाही होणार. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? पुनीत साठी टाळ्या वाजवा. पुनीत भरपूर दिवसानंतर आलेला आज. पुनीत गावाला गेला होता वाटतं. बघा, मी आता परत एकदा ऑल मॉड्यूल घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण मॉड्यूल आहेत तुमचे. ठीक आहे, एक वेळेस बघून घ्या तुम्ही. मागच्या वेळेस मी PDF टाकली होती तुम्हाला, पण त्याच्यात थोडं आहे, पण कॉन्सेप्ट दिलेले आहेत म्हणून. हे रिअल आहेत तुमचे, म्हणजे हे सगळे मॉड्यूल आहेत ज्याच्यामध्ये व्हॉट इज द सायबर सिक्युरिटी, CI टाइप्स ऑफ मालवेअर, vulnerabilities, रिस्क, थ्रेड, vulnerabilities, बेसिक टर्मिनॉलॉजीज. नंतर सेकंड मॉड्यूलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटतात. कंट्रोल, सिक्युरिटी कंट्रोल, ॲक्सेस कंट्रोल, RBAC, DAC, MAC, नेटवर्क सिक्युरिटी, बेसिक फायरवॉल, जे की आपण मागे बघितलं. कारण की सिक्वेन्समध्ये नव्हतं, डायरेक्ट आपण कॉन्सेप्ट पुढच्या पुढे प्रेझेंटेशन ज्यानुसार प्रेझेंटेशन होते त्यानुसार जात होतं. म्हणून ह्यावेळेस मी एक मॉड्यूल तयार केलेले आहे पूर्ण, त्या मॉड्यूलनुसार आपण घेणार आहोत. जे मॉड्यूल मी आता हे बघा तयार केलेले हे सिक्वेन्समध्ये राहील तुमचा. ठीक आहे, मग आपण काय काय केलं? सायबर सिक्युरिटी क्लिअर केलं आपण. टाइप्स ऑफ मालवेअर आणि थ्रेड्स आणि अटॅक्स वरती पण चर्चा केली होती आपण, ज्याच्यामध्ये आपण मालवेअर्स बघितले. मालवेअर्स नंतर अटॅक्स तुम्हाला मी थोडक्यात दाखवेल अटॅक्स कोणकोणते असतात तर. ठीक आहे, एक DOS असतो, DDoS असतो. हे अटॅक असतात जे आपल्या सिस्टमवरती होतात. एखाद्या सिस्टमला बंद करण्यासाठी, अनअवेलेबल करण्यासाठी, त्याला 2 मिनिटासाठी समजा अनअवेलेबल करायचं आहे सध्यासाठी, त्याला अवेलेबल राहू द्यायचं नाही कोणासाठी, तर तेव्हा त्याला असे काही अटॅक्स केले जातात. आणि ते अटॅक भरपूर पॉप्युलर आहे आणि सायबर सिक्युरिटीमध्ये भरपूर त्याची चर्चा होते. आणि मी भरपूर बघितलं सायबर सिक्युरिटीमध्ये. ठीक आहे, मी खूप काही व्हिडिओ पण बघितले यावेळेस. आणि सायबर सिक्युरिटी म्हणजे इतकं इम्पॉर्टंट गोष्टी आहे ना तुमच्यासाठी, जर का तुम्ही त्या टायमानुसार पाळल्या नाही तर तुमच्यासोबत सुद्धा भरपूर हादसे होऊ शकतात. जर का तुम्ही मोबाईल वापरतायत ह्या डिजिटल युगामध्ये तर हे भरपूर कठीण आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल वापरतायत ना तर इतक्या कठीण गोष्ट ही ह्याच्यामध्ये पूर्ण इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या सगळ्या दुसऱ्यांच्या ॲक्सेसमध्ये असतात. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर सगळं सिक्युरिटी लावून ठेवलेलं आहे, आम्ही तर पासवर्ड लावून ठेवलेला आहे. जरी तुम्ही पासवर्ड लावून ठेवले, जरी तुम्ही सगळं करून ठेवले, तरी आपला 50% पूर्ण 100% डाटा हा दुसऱ्याच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही मी एक व्हिडिओ दाखवेल तुम्हाला, त्या व्हिडिओ बघा तुम्ही, किंवा मी मेन पॉईंट तुम्हाला दाखवेल, टेलिग्रामला टाकेल. एक काम करा पहिले सगळ्यांनी, ऐकता ना मला? ऐकताय ना सगळेजण? एक काम करा, टेलिग्रामला पहिले जाऊन का फॉलो करून घ्या. तिथं म्हणजे फॉलो काय ते जॉईन करून घ्या टेलिग्राम, कारण की माझ्याकडे एक्सेस आता सध्यासाठी त्याचा. ओके, तिथं जायचं आणि मी ज्या मी पूर्ण एक दीड तासाची व्हिडिओ, 8 तासाची व्हिडिओ पाहिली. ओके, त्या 8 तासाच्या व्हिडिओमध्ये मला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटले ना ते इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला मी ते रेकॉर्डेड करून पाठवेल. फक्त तुम्ही 2 मिनिटं तेवढे व्हिडिओ बघायचे आणि मला सांगायचं तुम्हाला काय ऑब्झर्वेशन भेटलं त्या गोष्टीमध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे, सायबर सिक्युरिटी हा भरपूर महत्त्वाचा टॉपिक येतो. तर तुम्हाला काहीच नाही आहे, असं काही नाही की तुम्हाला जे सायबर सिक्युरिटीमध्ये जर का तुम्ही हे लेक्चर किंवा टॉपिक हे जे पूर्ण मॉड्यूल आहे माझं दिलेलं, ठीक आहे, ह्या मॉड्यूलला जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येक कमांड कधी केल्या तर सायबर सिक्युरिटीमध्ये पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला इझिली समजतील.
आणि एक गोष्ट, ज्यांना पण हॅकर बनायचं असेल, एथिकल हॅकर बनायचं असेल, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं असेल, जेवढं ह्या बाकीच्या विद्यार्थ्यांना स्ट्रगल करावं लागतं ना, तेवढं या सायबर सिक्युरिटीवाल्यांना आणि एथिकल हॅकरवाल्यांना करावं लागत नाही, म्हणजे 50% फक्त. इथलं डीपली नॉलेज घेण्याची गरज पडत नाही की तुम्ही म्हणा एखाद्या सायबर सिक्युरिटीला हे करावंच लागेल, नाही. इतकं इझी झालेलं आहे, म्हणजे इझी तर नाही आहे, पण तुम्ही जर का केलं तर तुमच्यासाठी एवढे स्टार्टिंगला एवढे इझी पॉईंट त्यामध्ये की भरपूरच. तुम्हाला लँग्वेज जास्त लागत नाही, पायथॉन 1 किंवा 2 लँग्वेज जास्तीत जास्त, फक्त प्रॅक्टिसवरती आहे सगळं. ओपन सिस्टम इंटरकनेक्शन सिस्टम, C++. चेतन ठीक आहे, बरोबर सांगतोय. C++ आणि पायथॉन पण इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. SQL आहे, डाटाबेस आहे, ह्या गोष्टीवरती जास्त डीपली पण नाही, फक्त वरच्यावरती फक्त बेसिक नॉलेज हवं तुम्हाला, जे आपल्या बेसिक कम्प्युटर कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं ना, फक्त वरच्यावरती बेसिक, पूर्ण डीपली पण नाही की पूर्ण जावा आता डीपली आलीच पाहिजे. सायबर सिक्युरिटी जर का तुम्हाला करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये, कारण की आता टॉपला जर का आता पण फ्युचर स्किलमध्ये पण पाहायला गेलो तर सायबर सिक्युरिटी टॉपला आहे. सायबर सिक्युरिटी बरोबरी करता डायरेक्ट, ठीक आहे. म्हणून हे कॉन्सेप्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने डोक्यात घ्या तुमचे, जेणेकरून तुम्हाला पुढचं जेवढ्या पण तुम्ही व्हिडिओ बघणार, जितके पण ट्युटोरियल बघणार सायबर सिक्युरिटीचे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे मी कॉन्सेप्ट शिकवेल तुम्हाला किंवा हे जे काही कोर्समध्ये दिलेले आहे तेच तुमच्या रिवाइज होईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ते समजतील. असं नाही की त्या तुम्हाला समजत नाही आणि हे सर काय सांगतायत, डिरेस काय असतं, तुम्हाला डीपली पूर्ण नॉलेज आहे त्याचं, म्हणजे थोडं बेसिक डायरेक्ट पूर्ण क्लिअर असतं. त्या मेन गोष्टी त्या इथं घेतल्या जातात तुमच्या. सेकंड, सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट शिकवेल, अवेअरनेस कसं राहायचं हे पण शिकवेल. पण असं नाहीये की इथं जे कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितले बिलकुल ॲजिटेट ते शिकतं तसं पिक्चर तुमच्यासोबत घडणार. स्वतः जो सायबर सिक्युरिटी ऑफिसर होता, इन्व्हेस्टिगेटर, तो स्वतः हे सांगत होता की मी स्वतः ह्या गोष्टीत फसून जातो म्हणे कधी कधी. असं नाही की प्रत्येक वेळेस एकच पद्धत वापरली जाईल, असं नाही की प्रत्येक वेळेस एकच हे केली जाईल, प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन केलं जातं. पण एकच गोष्ट तुम्हाला याच्यात शिकायची आहे सायबर सिक्युरिटीमध्ये, जर का तुमच्यासोबत काही अटॅक वगैरे होतो. बघा, दुसरी गोष्ट, जर का सायबर मी आतापर्यंत एवढं बघितलं त्यांचं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मी वाचल्या आणि स्टडी केल्या याच्यावरती, तर एक गोष्ट मला भेटली, निकिता पाटील टेलिग्राम का बरं, टेलिग्राम याच्यासाठी की व्हॉट्सअप सध्यासाठी बॅन झालेले आहे माझं, आणि बॅन असल्या कारणाने सगळ्यात चांगला ॲक्सेस माझा याच्यावरती आहे टेलिग्रामवरती, तर त्यावरती मी टाकेल. जसं व्हॉट्सअप ऑन असतं तर मी माझ्या, तर तुम्हाला माहिती सगळ्यांना, लोकेश बाकी ओल्ड मुलांना माहिती मी कसं टाकत असतो, कंटिन्यू माझ्या व्हिडिओ असतात. बघा माझ्या काय काय राहिल्या, बघा तुम्हाला सांगायचं सांगू का, डीपसीक टाकायचं राहिले तुम्हाला, तुम्ही स्वतः बघून घ्या. डीपसीक सॉरी ब्लॉकचेन, बाकी तुम्हाला सांगायचं ब्लॉकचेनची व्हिडिओ तुम्ही स्वतः बघून घ्या. मागे पण टाकलं होतं मी, अजून मी सगळ्या लोकांना सांगितलं टाका, पण टाकलं नाही. म्हणून तुम्ही स्वतः, मी जर का सांगितलं की मी तुम्हाला टाकणार, ते स्वतः तुम्ही आधी जाऊन बघून घ्या. ओके, ब्लॉकचेन काय असतं त्याचे प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता सध्यासाठी तर सायबर सिक्युरिटीवरतीच फोकस द्यायचं आहे, सायबर सिक्युरिटीला कसं सॉल्व्ह करतात, ठीक आहे, आणि त्यावरती क्वेश्चन वगैरे, बस. चला मग आता आपण टॉपिक घेऊ आपला. मग काय आपण सायबर सिक्युरिटी शिकलो, CI ड्राईड आपण राहून गेलं, कारण की पूर्ण सिक्वेन्समध्ये नव्हतं, पुढच्या पुढे जात होतं टॉपिक आणि मला सुद्धा गोंधळ होता भरपूर. टाईप्स, थ्रेट, अटॅक्स आपण ह्या गोष्टीवर घेतल्या. व्हर्नबिलिटीज बाकी आहे, रिस्क आणि व्हर्नबिलिटीज एक्सपॅन्ड आणि बेसिक्स टर्मिनॉलॉजी, ह्या काही कॉन्सेप्ट झालेले आहेत, काही काही बाकी आहेत, तर आपण हेच पुन्हा परत आज रिवाइज करून घेऊ, जेणेकरून हे पूर्ण खतम होऊन जाईल फर्स्ट मॉड्यूल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी हे झालेले सांगून, हे बाकी आहे, हे पण झालेले आहे, हे बाकी आहे, हे बाकी आहे, हे बाकी. ठीक आहे, याच्यावर काही प्रेझेंटेशन बनवलेले मी. मग मी पहिल्याच याच्यात सांगितलं होतं तुम्हाला नेटवर्किंग आणि नेटवर्कची सुरक्षा काय, तर नेटवर्किंग करतो आपण, नेटवर्किंगमध्ये सुरक्षा मी जस्ट तुम्हाला हे सांगितलं होतं. सायबर सिक्युरिटी काय असते मी सांगितलं, आणि सायबर सिक्युरिटीमध्ये जो मेन पॉईंट येतो तुमचा कोणता, सायबर सिक्युरिटी काय असतं की कम्प्युटरची सायबर पेस काय, पहिले हे समजून घ्या. सायबर पेस काय रे, मला हे सांगा, जेव्हा कम्प्युटर नव्हते तेव्हा चोऱ्या नाही व्हायच्या का, व्हायचे की नाही, जेव्हा कम्प्युटर नव्हते. हां, तर चल चेतन काय म्हणतो आता बघून घ्या प्रश्न. सर, जर आम्ही अवेअरनेस बघितलं अँड यूज सुद्धा केलं, पण काही इयर नंतर हॅकर सुद्धा डेव्हलप होतील,
तर आम्ही ओल्ड अवेअरनेसने सेफ. बघा, जर का तुम्ही मोबाईल वापरत आहात तर हा पॉईंट सोडून द्या तुम्ही की तुम्ही हॅक होणार नाही आणि तुम्ही अवेअरनेस राहिले तर तुम्हाला कोणी हॅक करू शकणार नाही, असं तर डोक्यातून काढून टाका. क्लिअरली फाय. बघा, तुम्ही जर का मोबाईल वापरताय तर तुम्हाला प्रत्येक वेळेस घाबरू नका. फक्त जर का तुम्हाला असं वाटते, बघा तुम्हाला असं वाटत असेल की मी VPN वापरतो, माझ्या मोबाईलला लॉक आहे आणि माझं सगळं सिक्युअर आहे, नाही. तुम्ही जसं इंटरनेट ऑन करताना तुमचा आयपी ॲड्रेस जातो, तुम्ही ज्या वेबसाईटला क्लिक करता त्यांचा आयपी ॲड्रेस जातो, तुमचं म्हणजे लोकेशन जाते. असं नाही आहे तुम्ही पर्सनल राहिलेले नाही. जर का तुम्ही वापरतायत मोबाईल तर तुम्हाला भरपूर गोष्टी फेस कराव्या लागतील. जर का तुम्ही घाबरतायत, तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे सिक्युअर सध्या इंटरनेट जर का तुम्ही वापरताय तर सिक्युअर कोणीच नाही. ओके, एक पॉईंट. सेकंड, जर का तुम्हाला माहिती आहे तुमचा डाटा जर का तुम्हाला हे माहिती की तुम्ही सिक्युअर नाही आहे आणि जर का तुम्हाला माहिती की आपण कोणत्या वेबसाईटवर क्लिक करतो त्यांची आपली इन्फॉर्मेशन यांच्यापर्यंत पोहोचते, असा आपला डाटा जातो, आपला असा डाटा जातो, जर का तुम्हाला हे माहिती तर तुम्ही सिक्युअर आहे. समजतंय माझं बोलायला? जर का तुम्ही एखादी मूवी बघायला गेले आणि त्या मूवीमध्ये जर का तुम्ही असं डिसिजन घेतलं की अरे इथं अशी ऍक्टिंग केलेली आहे, इथं असं, तुम्हाला एवढी मजा नाही येणार पिक्चर बघायला, तुम्ही पिक्चरचा एवढा आनंद नाही. पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सोडून जर का पिक्चर बघणार ना, तेव्हा तुम्ही स्वतः त्या पिक्चरमध्ये इन्व्हॉल्व होऊन जाणार आणि तुम्ही पण स्वतः तसंच फील करणार जसं तो हिरो फील करतो, जसं त्याला मार भेटेल तसं तुम्ही पण फील करणार. त्याच पद्धतीचं इंटरनेट आहे. इंटरनेटमध्ये हीच गोष्ट तुम्हाला शिकायची आहे. हॅकर अपडेटच होत असतील. असं नाही की तुमचं झालं तर मग तुम्ही कसं करायचं, एकदम शांततेतच तुम्हाला वातावरण घ्यावं लागेल. डाटा तुम्हाला तर माहिती आहे, इंटरनेट वापरताय तुम्ही, तुमचा डाटा एक तुमचं हे बघा, तुम्ही एक गुल्लक आहे तुमचं, ठीक आहे, घरामध्ये ठेवलेला, आणि तुम्ही त्याच्यामध्ये डॉलर्स टाकतात तुमचे, ठीक आहे. आता तुम्ही रेग्युलर तुमची मनी त्यामध्ये टाकतात, पण काय होतं माहिती का, त्या गुल्लकमधून कोणीतरी चोर रोज $2 किंवा $3 काढून तो चोरतो, बरोबर, न फोडता जसं काय असेल तसं, ठीक आहे. आता मला सांगा, तुम्हाला समजेल काय? तुम्हाला काय वाटतंय रेग्युलर, पण तुमच्यासोबत काहीतरी होतंय, धोकाधडी होते, म्हणजे दररोज कोणी काही ना काही डॉलर तुमच्या ह्याच्यातून, पण तुम्हाला हे दिसतंय का? आणि जर का तुम्ही असं समजून चालला की कोणतरी चोर आहे वगैरे, ह्याच पद्धतीने इंटरनेट आहे. जर का तुम्ही कोणत्याही वेबसाईटला जातात तर ह्या पद्धतीने तुमचे IP ॲड्रेस आणि जी काही डिटेल्स असते ती पोहोचतेच दुसरीपर्यंत. म्हणून जर का तुम्ही मोबाईल वापरत आहात तर अवेअरनेस माहिती पाहिजे तुम्हाला, जसं की बेसिक गोष्टी, पासवर्ड कसा सिक्युअर करतात. जर का कोणी असं एखादा व्यक्ती जर का डायरेक्ट ॲक्सेस घेतोय, तुम्हाला त्या गोष्टी सिक्युअर करता पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी, ठीक आहे. चला, मग CI आहे का? बेसिक्स सायबर पेस काय, मग मला सांगा. कम्प्युटरशी रिलेटेड जेवढं पण काही दुनियामध्ये आहे, जेवढं पण काही आपण व्हर्च्युअल रियालिटी जी काही दुनिया फिरतोय इंटरनेटमध्ये, सोशल मीडियामध्ये पाहू तर आपले मित्र तिथं कसे दिसतात आपल्याला, ते स्टोरी टाकतात, त्यांचं अकाउंट दिसतं, त्यांची प्रोफाईल, डिजिटल प्रोफाईल दिसते, आणि आपली काही जी काही इन्फॉर्मेशन आपण जे काही मोबाईलमध्ये पूर्ण दुनिया घुमतो, यालाच सायबर पेस असं म्हटलं जातं. म्हणजेच कम्प्युटर जेव्हापासून आले आणि कम्प्युटरचा वापर जेव्हापासून आपण करतोय आणि कम्प्युटरमध्ये ज्या काही गोष्टी, कम्प्युटरला घेऊन आपण ज्या काही गोष्टी करतो, या सगळ्या सायबर पेसमध्ये येतात. मला सांगा, याच्या अगोदर जेव्हा हे नव्हतं, काय नव्हतं, कम्प्युटर नव्हतं, तर चोरी व्हायच्या नाही का? व्हायच्या चोऱ्या. त्या टायमाला पण चोरी व्हायच्या, या टायमाला पण. आता कसं झालेलं आहे की त्या टायमाला थोडं अवघड असेल, पण ह्या टायमाला गैरसोप होऊन गेलेले इंटरनेट असल्यामुळे, आणि तेच इथं ॲज इट इज फॉलो केलं जातं, ठीक आहे. म्हणून याला सायबर क्राईम असं आपण म्हणतो. पहिले फक्त क्राईम होता, आता सायबर क्राईम म्हटलं जातं. सायबर मीन्स कम्प्युटरशी रिलेटेड क्राईम करायला लागले लोक. जसं बाहेर करत होते तेव्हा आता आतमध्ये करायला लागला, बस एवढाच फरक आहे, ठीक आहे. सायबर पेस आला तेव्हापासून सगळं इझी गेलं. काय गेलं? डाटा चोरी करायला किंवा अशा चोरट्यांना चोरी करायला सोपं गेलं. सायबर पेसमुळे ह्या गोष्टी इझी झाल्या, ठीक आहे, असं म्हणू आपण, ठीक आहे. समजलं? मग सायबर पेस तुम्हाला माहिती पाहिजे. सायबर पेस की दुनिया आहे जी कंप्यूटरने तयार केलेली, ज्याच्यामध्ये आपण सगळा डाटा शेअर करतो आपला, जिसको हम आता ये बाकी के हिंदी वाले किधर है कोई हिंदी वाला? ठीक आहे. चला, आता मी एक पॉईंट देतो तुम्हाला. सेकंड,
पूर्ण सायबर सिक्युरिटी ह्या CI ट्रायड वरती अवलंबून आहे. आता CI ट्रायड आहे का? भरपूर मोठं दिलेलं आहे. आपण याला शॉर्ट मध्ये घेऊ, जास्त वेळ द्यायचा नाही आपल्याला, भरपूर मोठं प्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, चला. CI ट्रायड आहे का? आज के डिजिटल युग में म्हणजेच पूर्ण सायबर सिक्युरिटी ज्या गोष्टीला फॉलो करते, जर का यांच्यामधून जर का एक पण गोष्टी जर का फॉलो होत नाहीये तर सायबर सिक्युरिटी तिथं नाहीये, सायबर सिक्युरिटीचं उल्लंघन झालेलं आहे. मीन्स जर का ह्या सगळ्या CI ट्रायड मध्ये जसं की कॉन्फिडेन्शियलिटी, इंटॅग्रिटी, ठीक आहे, आणि अवेलेबिलिटी जर का नाहीये तर तिथं सायबर सिक्युरिटी समाप्त होऊन जाते. जर का यांच्यामधून एक पण गोष्ट कधी मिसिंग आहे किंवा एक पण गोष्ट नाही मिसिंग असते तर तिथं सायबर सिक्युरिटी नाहीये, तिथं हॅकर्सने हॅक केलं असेल किंवा ते डिव्हाइस हार्मफुल झालेलं आहे, अशा पद्धतीने आपण त्याला मानतो. तर CI ट्रायड जर का पूर्ण डन आहे, सगळे गोष्टी डन आहेत, तर ह्या CI ट्रायड मध्ये मीन्स त्या गोष्टीची पूर्ण सिक्युरिटी घेतलेली आहे. मग CI ट्रायड आहे काय? एक सुरक्षा के मूल सिद्धांत की ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करावं लागतात. जसं आपण घराच्या बाहेर गेलो तर आपण कोणत्या गोष्टी पाळतो की प्रत्येक दरवाजे लावलेले असावे, बाहेर काही असायला नको, ठीक आहे, प्रत्येक गोष्टी आपल्या आतमध्ये असावी, घरातल्या लाईट वगैरे सगळं ऑफ असायला हवं. आणि ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी आपण केल्या तरच आपण गॅरंटी घेतो या गोष्टी की नाही ओके आता सर. मग तसं कम्प्युटर सायबर सिक्युरिटीमध्ये आहे. आणि हा CI ट्रायड काय आहे तर कॉन्फिडेन्शियलिटी, इंटॅग्रिटी आणि अवेलेबिलिटी ह्या गोष्टी भरपूर महत्त्व देता येतात आणि याच्यावरती भरपूर क्वेश्चन येतात ना. तर मग तुम्ही हे नोट करून घ्यायचं आणि किंवा प्रेझेंटेशन घेऊन घ्यायचं. गोपनीयता, अखंडता और उपलब्धता. कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयता. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजेच विश्वास तुमचा, की तुम्ही विश्वास करून कोणत्याही वेबसाईटवर जातात आणि तुमची इन्फॉर्मेशन शेअर करतात. का तर तुमची कॉन्फिडेन्शियलिटी त्याच्यावरती आहे, तुमची गोपनीयता त्याच्यावरती आहे. ठीक आहे, कळते तुम्हाला? कारण तुम्हाला माहिती आहे तिथं गोपनीयता आहे, कारण की तुमचा जो डाटा आहे तो तुमच्याचपर्यंत सीमित आहे तिथं. ठीक आहे, तो दुसऱ्या व्यक्ती अनऑथराइज्ड एक्सेसला दिला जात नाहीये, तर तिथं गोपनीयता ठेवली जाते. म्हणजे तुमचा जो डाटा आहे तो तुमच्यापर्यंत सीमित आहे, त्याला दुसरा कोणी व्यक्ती, जर का तो दुसरा कोणी व्यक्ती अनऑथराइज्ड एक्सेस कधी मिळतोय तर मग आहे का तिथं? नाही. गोपनीयता आहे का? तो डाटा तर समजा तुम्ही कधी तुमची बँक डिटेल्स या वेबसाईटला सेंड करता, जर का इथं कॉन्फिडेन्शियलिटी नाहीये, तो डाटा सगळ्यांना एका तिसऱ्या व्यक्तीला पण देऊन दिला जातो, कंपनी तिसऱ्या व्यक्तीला देते, तर मला सांग कॉन्फिडेन्शियलिटी आहे का? किंवा तो डाटा थोडासा कमजोर आहे, त्याला कोणीही हॅक करून देतो, तो आहे का? मग कॉन्फिडेन्शियलिटी टिकून ठेवणं, गोपनीयता टिकून ठेवणं, आपली जो डाटा आहे त्याची गोपनीयता टिकून ठेवणं, यालाच आपण कॉन्फिडेन्शियलिटी आपण असं म्हणतो. नंतर तो अखंडता और उपलब्धता. अखंडता मीन्स बघू आपण आता इथं अखंडता, इंटॅग्रिटी याच्यात तुम्हाला सांगेल. ठीक आहे, अखंडता आणि उपलब्धता. कोणतेही सिस्टम टायमावरती अवेलेबल असणं. उपलब्धता म्हणजे तो टायमावरती अवेलेबल असला पाहिजे. जर का तो टायमावरती अवेलेबल नाहीये मीन्स समजा एक सर्व्हर आहे आणि एक सर्व्हर जर का आता डाऊन झालेला आहे किंवा बंद दिसतोय त्याच्यावर, तेव्हा पण असं मानलं जाईल की तो आता काहीतरी काहीतरी चुकीचं त्यावरती होतंय, अनऑथराइज त्याच्यावरती काहीतरी चुकीच्या गोष्ट होईल, तर त्याला अनुपलब्धता आपण सुद्धा म्हणतो. ही गोष्ट सुद्धा टिकून असायला हवी. जर का सर्व्हर जास्त टाइम किंवा काही घंटांसाठी पण जर का अनअवेलेबल राहतो तर त्याला काहीतरी झालेलं आहे किंवा त्या गोष्ट सिक्युरिटी नाही आहे तिथं सध्यासाठी, सायबर सिक्युरिटी सध्यासाठी डाऊन आहे अशा पद्धतीने मानलं जातं. सेकंड, ह्या 3 गोष्टी आहेत. मग संगठन के ये सिद्धांत किसी भी संगठन के लिए डाटा की रक्षा करने और यह सुनिश्चित करने के लिए एक मूलभूत ढांचा प्रदान करते हैं कि महत्वपूर्ण जानकारी सुरक्षित और सुलभ बनी रहे. ठीक है, समझला असेल तुम्हाला हे एवढी तरी. ठीक है, कि आपकी जो इन्फॉर्मेशन है वो इस सिद्धांत से क्या होता है, बनी रहती है. मतलब ये सिद्धांत कभी राहतो. तो क्या आहे, पहिले कॉन्फिडेन्शियलिटी, आपला विश्वास आहे कोणत्याही याच्यावरती आणि कोणत्याही वेबसाईटला आपण आपला डाटा शेअर करतो आणि आपण इतका विश्वास ठेवतो का, आपल्याला माहिती इथं की आपला डाटा फक्त आपल्यापर्यंत सीमित आहे, तो दुसरा अनऑथराइज्ड एक्सेस नाही आहे. जर का तिथं जैसे आपण हे वाचून घ्या आता, गोपनीयता का अर्थ है अनधिकृत व्यक्तियों का प्रणाली से जानकारी की रक्षा करना. इसका उद्देश्य यह सुनिश्चित करना है कि केवल अधिकृत उपयोगकर्ता ही संवेदनशील डाटा तक पहुंच सके. और अधिकृत म्हणजे ज्याचा तो डाटा आहे तोच व्यक्ती त्या डाटापर्यंत पोहोचू शकेल, ह्या कॉन्फिडेन्शियलिटीचं काम असं असतं.
संवेदनशील डाटा तक सीमित पहुंच सुनिश्चित करना, उदाहरण ग्राहक क्रेडिट कार्ड विवरण, व्यक्तिगत संस्था रिकॉर्ड, कर्मचारी वेतन डाटा. जर का तुमच्या बँक डिटेल्स पर्यंत जर का कोणी अनऑथराइज एक्सेस पोहोचतोय तर ती चुकीची गोष्ट आहे की नाही. मग तिथं कॉन्फिडेन्शियलिटी आहे का? नाही, गोपनीयता नाही आहे. ठीक आहे. मग तिथं सायबर सिक्योरिटी है का? नहीं. गोपनीयता को बनाए रखने के लिए विभिन्न सुरक्षा उपाय आवश्यक है. इनमें से डाटा इंक्रिप्शन, मजबूत एक्सेस कंट्रोल और मल्टी फैक्टर ऑथेंटिकेशन MFA शामिल है, जो डाटा को अनधिकृत पहुंच से बचाते हैं. पहिली गोष्ट सायबर सिक्युरिटीमध्ये आपण बघतो. ठीक आहे. तुमची ईमेल मी तुम्हाला सांगितले की भरपूर सुरक्षा आहे. जर का मी एक पाठवेल तुम्हाला, ती व्हिडिओ बघत होतो मी आणि त्या व्हिडिओमध्ये एक पॉईंट ते सरपंच त्यांनी सरांनी पण सांगितलं. त्यांनी भरपूर डेनियल ऑफ सर्व्हिस भरपूर मोठ्या गोष्टी घेतल्या आणि शेवटी त्यांनी एक गोष्ट सांगितली, म्हणजे तुम्ही 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली तर तुमची ईमेल कोणाकडे जाऊ नको दे म्हणे. जर का तुमची ईमेल जर का कोणाच्या ऍक्सेस मध्ये मिळते तर पुरी कुंडली त्या व्यक्तीच्या तुमच्या हातात येऊन जाते. फक्त त्याला एकदा ऍक्सेस मिळला, जरी तुम्ही पासवर्ड चेंज करून टाका म्हणे. एखादा हॅकर जर का तुमचं नुसतं एका सेकंडसाठी जरी एका मिनिटासाठी जरी तुमचं अकाउंट गेलं तर तुम्ही अकाउंट डिलीट करून टाका, तुम्ही पासवर्ड चेंज करून टाका, काहीच होणार नाही. तुमचा काही 20 वर्षाचा डाटा त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणे आणि तो गैर काही आता करू शकतो म्हणे. म्हणून चुकूनही आपल्या अकाउंट कुठे शेअर करू नका. ईमेलची तर पहिले काळजी घ्या आणि ईमेल मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते फॉलो करा. फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन केलं असेल, याच्यात कसं प्रॉब्लेम आहे, ऑन करावं लागेल ते तुम्हाला ऑन करून ठेवायचं. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन याच्यात काय असतं की एक जसं की आता हे व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. तो ये अपने सर है, क्या नाम है उन सर का? वो सर बहुत हंसाते हैं हमें. सर किधर गए? हाँ, तो सर का नाम सुनो. सर का नाम शायद हाँ, तो ये 2 फैक्टर ऑथेंटिकेशन है. एक बार सुनो आप, ठीक है. आपको गलती से मेरी ईमेल आईडी पता चल गई और मेरा पासवर्ड भी पता चल गया तो आप खटाखट कहेंगे खान सर का चैनल उड़ा देते हैं. आज तक खान सर का चैनल लीक हो गया, बड़ी भाग रहे हैं, मिलियन 2 मिलियन 3 मिलियन जा रहे हैं, हैक कर देते हैं, काम खत्म. नहीं कर पाएंगे बबुआ. आपको मेरा ईमेल आईडी भी पता चल जाए और अगर आपको मेरा पासवर्ड भी पता चल जाए तो मेरे मोबाइल में लगा हुआ है 2 स्टेप वेरिफिकेशन. जैसे आप मेरा ईमेल आईडी लिखिएगा और जैसे पासवर्ड लिखिएगा तुरंत मेरे पे मैसेज आ जाएगा कि फलाना मोबाइल में आपका मोबाइल बता देगा कौन सा है, रेडमी है कि रियलमी है कि लैपटॉप है कि सिस्टम है, उसका कोड बता देगा. ये भी बता देगा कि ये जिला में है, बता देगा इस जिला से ये वाला मोबाइल आपको एंट्री मार रहा है ईमेल आईडी से, क्या आप परमिशन देते हैं? तो हम कह देंगे यस, तो आपका काम हो जाएगा. और हम यस करेंगे, हम सीधा कर देंगे नो, तो कहेगा कि आप सुनिए नो मत कीजिए, आप जो है ना वो आपका पासवर्ड जान गया, आप चेंज कर दीजिए. तो हम खट करके चेंज कर देंगे. अब आप जानियो गए तो कौन एक काम की समझ आ रहा है कि नहीं आ रहा है? तो 2 स्टेप वेरिफिकेशन जरूर. तो समझ गए आप. आता काही ना वॉइस आला नसेल तर सॉरी, मी प्रयत्न केला दाखवण्याचा. ठीक आहे. वॉइस नाही आला तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन भरपूर महत्वाचं आहे. खान सरांनी असं सांगितलं की व्हिडिओ वॉइस पाहिजे तिथे. ठीक आहे, बघून गेला तुम्ही वॉइस. ओके. 2 स्टेप व्हेरिफिकेशन काय सांगितलं सरांनी कि कभी आपको गलती से मेरा पासवर्ड भी पता चल गया, ठीक है, और आपने एक्सेस ले भी लिया, नहीं मतलब आपको पासवर्ड पता भी चल गया, और जैसे ही आप कभी मेरा अकाउंट का एक्सेस लेने का प्रयास कर भी रहे हो तो वैसे ही मुझे एक मैसेज आ जाएगा मेरे मोबाइल पे कि फलनवा यहाँ से एक्सेस कर रहा है. आता सरांची स्टाईल येते काय त्या पद्धतीने बोललेले थे. हाँ, तो इधर से हाँ, तो हम एस कर देंगे और आपको वहाँ पे एक्सेस मिल जाएगा. तो और हम एस करेंगे, क्या बोलेंगे, तो हम यहाँ से नो कर देंगे और नो करने से हमें लगेगा यहाँ पे ऑप्शन आएगा कि आप पासवर्ड चेंज कर दीजिए. हम खटाखट करके पासवर्ड चेंज कर देंगे. तो 2 स्टेप व्हेरिफिकेशन हमेशा करा. मीन्स 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे काय होतं, जरी तुमचा पासवर्ड बॅकअप कोड जरी कोणाला माहिती झाला, शेवटचा OTP तुमच्याच मोबाईलवरती तुमच्याच ईमेलवरती येईल आणि तुम्हालाच विचारला जाईल की द्यायचा आहे का एक्सेस. म्हणून 2 स्टेप व्हेरिफिकेशन भरपूर महत्वाचं आहे. 2FA पण त्याच्यातच येतो. ठीक आहे. मग कॉन्फिडेन्शियलिटी ठेवायची. सेकंड एक याच्याने आठवण आलं, गुगलमध्ये बॅकअप कोड नावाचा एक सिस्टम असतो. जर का काही सेकंदासाठी कोणाला तुम्ही ईमेल देऊन देता तुमची
आणि त्याने कधी ते 2 ऑथेंटिफिकेशन मध्ये तो बॅकअप कोड कधी 10 कोड भेटतात ते, ठीक आहे. लक्ष द्या, लक्ष द्या, पूर्ण लक्ष द्या. ईमेल मध्ये 10 कोड असतात बॅकअप कोड. जर का ते 10 बॅकअप कोड जर का कोणाला तुमची माहिती झाली तर तो व्यक्ती केव्हाही कसाही ऍक्सेस घेईल तुमच्या मेलमध्ये, तुमच्या ईमेलमध्ये. 14 वर्षाची तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट, तेव्हा तुम्ही काय करत होते, कोणता गेम डाउनलोड केला, जर का तुमच्या मोबाईलमध्ये काही मलिशियस रूट किट किंवा मालवेअर जरी डाउनलोड करायचा असेल ना, तर तो डायरेक्ट इथून त्याच्या मोबाईलवरून डाउनलोड करेल, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. तो इकडनं डाउनलोड करेल, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. ते 10 बॅकअप कोड भेटतील. तुम्ही एकदा ऍक्सेस भेटवला, तुम्ही परत तुम्ही पासवर्ड चेंज करा, परत तो दुसऱ्यांदा ऍक्सेस मिळेल, कारण की त्याकडे पुन्हा 10 कोड पडलेले आहेत. मीन्स बॅकअप कोड म्हणजे ते सगळे OTP भविष्याचे ते पहिलेच घेऊन घेतात, ईमेल मध्ये घुसतात. भेटले बघा, बॅकअप कोड भेटला. 2 मल्टिफिकेशन ऑथेंटिकेशन मध्ये आपल्याला 10 कोड इथं भेटले. आता तुम्हाला तुम्ही का मीटिंग मध्ये ऑन राहा, सगळं ऑफ करून द्या आणि स्क्रीन शेअर करून दाखवून द्या. नाही, व्हॉइस ऑन होऊ दे, व्हॉइस वगैरे बंद करून टाक. जसं तू स्वतः चेक करतो ना तसं दाखवत पण जा, लगेच स्क्रीन शेअर करून द्यायची तुझी. आता जसं मी व्हिडिओ दाखवणार होतो ना, व्हिडिओ पण तू दाखवली असते तर मोबाईलने तुझ्या, तर ती पण शेअर करू. मला वाटलं तू कॅमेरा ऑन करायचं म्हणतोय. समजतंय मग सगळ्यांना? मग ते 10 कोड काय करतात कोणत्याही हॅकरला, जर का तुमचा अकाउंट 2 मिनिटांसाठी भेटला, ते 10 कोड तुमचे घेऊन घेतील बॅकअप कोड. आणि जरी तुम्ही पासवर्ड चेंज केला तर त्याचा उपयोग काय आहे माहिती का, तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या वेळेस आपण आपला मोबाईल हरवला आणि आपल्याकडे जस्ट आपल्याकडे आता OTP पण नाही, हरवल्यानंतर आपला OTP तर त्याच्यावरच येईल ना, है ना. मग आपण कसं करायचं, मग त्या टायमाला आपण कोणत्याही डिव्हाइस वरती कधी पण त्या बॅकअप कोड लक्षात राहिला आपल्याला, 8 अंकाचा असतो तो, त्याला लक्षात राहायचा की फॉरगेट पासवर्ड वरती करायचं. पासवर्ड पण लक्षात नाही समजा, फॉरगेट पासवर्ड करून किंवा पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो तुम्हाला, पासवर्ड पण लागतो त्यासाठी कधी कधी. आणि कोणत्या कोणत्या सिस्टम अशा आहेत की पासवर्ड न पासवर्ड टाकता नुसतं बॅकअप कोडने पण होऊन जातं. ठीक आहे, मी आता प्रयास केला पण झालेला नाही आहे, पण होऊन जातं अशा पद्धतीने. हॅकर्स भरपूर टिप्स यूज करतात आणि नुसतं बॅकअप कोडने पण रिकवर करून घेतात आपण. सेकंड काय असतं की आपला जर का मोबाईल हरवला तर आपण काय करतो, आपल्या दुसऱ्या मोबाईलमध्ये पण लवकर ऍक्सेस मिळवता आला पाहिजे म्हणून तू FA लावल्या कारणाने काय होतं, पासवर्ड जरी माहित असला तरी एक कोड जातो. मग तो कोड न टाकता आपण काय करायचं, आपला पासवर्ड टाकायचा आणि जसा कोड मागितला तसा तो बॅकअप कोड मधून एक कोड टाकून द्यायचा, आपल्याला ऍक्सेस भेटून जातो. याचा चांगला उपयोग असा आहे बॅकअप कोडचा. तर बॅकअप कोड बिलकुल बघा तुम्ही, आणि तो बॅकअप कोडला तुम्ही पण सिक्युअर ठेवा आणि तुमचा असू द्या तो, ठीक आहे. बॅकअप कोड ही भरपूर मोठी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचं इथंच आहे, ईमेललाच आहे, ठीक आहे. सगळं स्क्रीन दिसत नाही का, कुठे आहे तुम्ही? नाही आहे तुम्ही, स्क्रीन शेअर नाही येते. याची स्क्रीन दिसते का रे कोणाला, ऋतिकची? एका टायमाला एखादा नाही होत असेल, भरपूर कठीण आहे. ठीक आहे, मग समजलं सगळ्यांना. चला मग पुढचा टॉपिक घ्यायचा, कॉन्फिडेन्शियलिटी, जिथं विश्वास आहे, ठीक आहे. मग तिथं हे बघ, येतोय मला मेसेज, लॉग असेल. स्क्रीन दिसत नाहीये, जाऊ दे, ऑफ करून टाकते. स्क्रीन दिसत होती चेतनाचं सांगतोय. तू दिसतच नाही का, हे ज्ञानेश्वर पाटील तोच आहे का? चला काही प्रॉब्लेम नाही, वेळ वाजवतोय, ठीक आहे. इंटॅग्रिटी, ठीक आहे, अखंडता. चल जाऊ दे ना, काही प्रॉब्लेम नाही, असं नाही एवढं इम्पॉर्टंट. टाकलेले सगळ्यात बघून घेतील ते, ठीक आहे.
बॅकअप कोड बघा, तुम्हाला इथं दाखवून देतो मी बॅकअप कोड. स्क्रीन दिसते सगळ्यांना इधर, ठीक आहे. इथं गेलो मॅनेजमेंट, गुगल मॅनेजमेंट मध्ये गेलो, इथं सिक्युरिटीचा ऑप्शन असतंय. कुठे सिक्युरिटीचा कुठे? आता इथं एक ऑप्शन भेटतात तुम्हाला, हे लोड होतंय. माझा वॉइस येतोय ना? इथं सिक्युरिटीचा ऑप्शन येतो तुम्हाला बघा, सिक्युरिटीचा. आणि जसं सिक्युरिटीच्या ऑप्शन वरती तुम्ही आला तर इथं तुम्ही जाणार टू स्टेप व्हेरिफिकेशन वरती. आणि इथं तुम्हाला बॅकअप कोड असं भेटून जाणार, कळलं? हे 10 बॅकअप कोड अवेलेबल असतात तुम्हाला, जे की तुम्ही केव्हा एक्सेस करू शकता. म्हणून कोणत्याही ऐकायला जर का तुमचं अकाउंट मिळतं तो पहिल्या आधी तो बॅकअप कोडवरती कब्जा घेतो तुमचा. आणि बॅकअप कोड हे भरपूर महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि याची भरपूर चर्चा आहे. पूर्ण 4 वर्षाचा डाटा तुम्ही कमी समजताय का? फोटो, तुमचे चालू स्क्रीनशॉट, तुमचे चालू सगळे कॉन्टॅक्ट, तुम्ही कुठे बोलतायत, कोणाशी बोलतायत आता सध्यासाठी, आणि कोणता ॲप किती वेळ चालवताय तुम्ही, कोणत्या ॲपवरती काय केलं तुम्ही, किती लाईक्स मारले, हे सगळं डाटा जाईल. इन्स्टाचा पासवर्ड, स्नॅपचॅटचे पासवर्ड, व्हॉट्सअपचा ॲक्सेस, व्हॉट्सअपचा सुद्धा ॲक्सेस आहे. सेकंड, व्हॉट्सअपला कसं सिक्युअर ठेवायचं, तिथं पण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन लावून ठेवायचं. हे पण त्या पद्धतीने तिथं कोणीच हॅक करत मग तुमचं 2FA कधी लावला तिथं तर तिथं पण तुमचा ॲक्सेस कधी भेटतो. अखंडता का अर्थ है डाटा की सटीकता और पूर्णता बनाए रखना. यह सुनिश्चित करना है कि डाटा अनऑथराइज अनपेक्षित मॉडिफिकेशन से मुक्त है. अनधिकृत या अनपेक्षित परिवर्तन को रोकना चाहे वह मानवी त्रुटि हो या दुर्भावनापूर्ण हमला. अखंडताचा अर्थ असा होतो की एखाद्या इंटरनेटवरती तुम्ही कधी कोणाला हाय पाठवताय तर तिथं तो हायच गेला पाहिजे, तो मॅनिप्युलेट नको झाला पाहिजे, ठीक आहे. इंटॅग्रिटी ही भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये अखंडता पाहिजे. मीन्स जर का तुम्ही जी इन्फॉर्मेशन टाकताय ना समोरच्याला तर तीच इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीपर्यंत तर जाईल, ठीक आहे, त्या व्यक्तीपर्यंतच पोहोचली पाहिजे. आणि प्लस तोच मेसेज गेला पाहिजे, मध्ये कोणताच बदल झाला नको पाहिजे. जर का मध्ये कोणता बदल होत आहे, इन्फॉर्मेशन मध्ये कधी काही चुकीची इन्फॉर्मेशन जात आहे किंवा बदल होत आहे किंवा कोणी बघत आहे तर हे सुद्धा इंटॅग्रिटी अखंडतामध्ये येत नाही. तिथं पण अखंडता तुटली तर तिथं पण सिक्युरिटी तुटून जाते. याच्यामध्ये कोणते अटॅक येतात तुमचे? मॅन इन द मिडल अटॅक, MIT, ज्याच्यामध्ये तुमच्या राउटरमध्ये कोणी एखादा व्यक्ती असेल किंवा तुम्ही माझं हॉटस्पॉट घेतलं, मी कधी हॉटस्पॉट दिलं तुम्हाला, तुम्ही माझं हॉटस्पॉट तरी करतात, आणि जर का तुम्ही त्या टायमाला इंस्टाग्राम जरी जोडत असले, जरी तुम्ही इंस्टाग्राम लॉग इन केला तर मी इथून तुमचा पासवर्ड पाहून घेईन. लॉग इन केला ना तुम्ही तर तुमचा पासवर्ड पण माझ्यापर्यंत, कारण की तुमचं सगळं ट्रॅफिक माझ्या मोबाईल थ्रू होतोय. आता समज असेल सगळ्यांनी नेटवर्क समजलं ना. IP ॲड्रेस कोणी दिला? मी दिला तुम्हाला, कारण की माझं व्हॉट्सअप माझं घेतलेलं आहे. सगळं ट्रॅफिक कुठून होतंय? माझ्या मोबाईल थ्रू जात आहे. जर का मी एखादे टूल वापरले वायरशार्क सारखे, जे तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये शिकवले जातात, तर एखादा व्यक्ती ते ट्रॅफिक कॅप्चर करू शकतो, आणि कॅप्चर केल्यावरती ते सगळं ट्रॅफिक तो पाहिल की यातून माझ्या डिव्हाइसला, माझ्या डिव्हाइसवरून पुढे किती ट्रॅफिक जात आहे, तर ट्रॅफिक सगळं तो पाहिजे ना. त्याच्या मोबाईलचा ॲक्सेस होतो तर घेईलच. आणि एखादा हॅकर जर का तुमच्या राउटरला जरी हॅक करतो किंवा ॲक्सेस मिळवतो, त्याला जरी पासवर्ड जरी माहिती पडतो तर तो सगळ्यात एमॅपने तो स्कॅन करेल तुमची डिव्हाइस तेवढ्याच एरियामध्ये, आणि ते लवकर होतं एमॅपने. ते जे तुझ्याकडनं तो पूर्ण एरियाचं घेत होता ना, त्या टायमाला नाही जमणार. म्हणजे जेव्हा तू छोटे नेटवर्क घेतो ना, जसं राउटर एक छोटं नेटवर्क आहे जे तुमच्या घरामध्ये पूर्ण, आणि जेव्हा तू एमॅप यूज करतो तर तेव्हा तू आरामात त्या डिव्हाइसला स्कॅन करू शकतो आणि कोड पाहू शकतो. MITM डाटा टेम्परिंग अटॅक, बरोबर. डाटा टेम्परिंग अटॅक बघा, मला MIT माहिती आहे, डाटा टेम्परिंग काय तुम्ही मला समजत नाही, ठीक आहे. पुढे बघा, वित्तीय लेनदेन रेकॉर्ड, मेडिकल प्रिस्क्रिप्शन, कानूनी दस्तावेज. आता याच्यात इंटॅग्रिटी टिकवण्यासाठी एक गोष्ट वापरली जाते. काय? समजा तुम्ही इथं आहेत आणि इथं तुम्ही आहात, ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या मित्राला हाय पाठवतायत तर तो हायच गेला पाहिजे. जर का समजा कोणी हॅकर जरी मदत आहे, म्हणजे इंटॅग्रिटीमध्ये एक गोष्ट पाहिली जाते, तर जर का तो डाटा तोच पोचवायचा आहे तर इथं इन्क्रिप्शन सारखा गोष्ट वापरली. इन्क्रिप्शन म्हणजे काय? तुमच्या डाटाला एक वेगळ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून तो डाटा पाठवला जातो. जरी तो हॅकर पाहिला तर तो हॅकरला
तो डाटा भेटत नाही जो डाटा पाहिजे. कारण की ही एक इन्क्रिप्शन लँग्वेज असते जी फक्त ह्या कम्प्युटरला आणि ह्या कम्प्युटरला समजेल, मध्ये कोणालाच नाही समजत. मग तो ISP जरी असला तरी. म्हणून ते एंड टू एन्क्रिप्शन जे आहे ना, एंड टू एन्क्रिप्शन तुम्ही व्हॉट्सअपला बघा, तुमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला तिथं दिसतं एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणतो आपण त्याला. एंड टू एंड एन्क्रिप्शन मीन्स ह्या डिव्हाइस पासून तर त्या डिव्हाइस पर्यंत हा डाटा कोणीच बघू शकणार. मीन्स ह्या डिव्हाइसला जी, कारण की ते इन्क्रिप्शन झालेले आहे, त्या लँग्वेज असं बदललेलं आहे की ह्या शब्दाला असं बदललं आहे हमल्याला, अशा 4-5 नंबर किंवा अल्फाबेट्समध्ये बदललं असेल की तो वाचता पण येणार नाही आणि समजणार पण नाही. ती कम्प्युटरने तयार केलेली लँग्वेज असते. आणि हे त्यालाच कळतं ज्या मोबाईलला तो डिव्हाइसला पाठवायचा आहे तिथं तो डिक्रिप्ट होतो. इन्क्रिप्ट म्हणजे बनवणं आणि डिक्रिप्ट म्हणजे वाचणं. ठीक आहे, चला पुढे. मग इन्क्रिप्शन काय, एक मेसेज, आता तुम्ही जसं मी मागच्या वेळेस एक्झाम्पल आहे माझ्याकडे, पण आता मागच्या वेळेस मी मुलांना दाखवलं होतं, लोकेशला माहिती आहे, एक व्हिडिओ दाखवली होती मी, बरोबर की नाही लोकेश? लोकेशला आली होती वाटतं ती. लोकेश गायब, काय खरं नाही बाप, काय झालं लोकेश? आहे लोकेश खरे, बरोबर की नाही लोकेश? मागच्या वेळेस सांगितलं होतं की नाही आपण, 3 वेगळी लाईन नव्हती आणलेला आपण, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की नंबर्स आणि अल्फाबेट्स होते मिक्स. मी तुम्हाला दाखवेल, मी फोटो दाखवेल, मी टेलिग्रामलाच टाकेल, बघून घ्यायचं तिकडनं आणि ती लँग्वेज शिकायची. मग त्याने तुम्हाला इन्क्रिप्शन समजेल की कसं असतं. मीन्स आता सध्या मी पण विसरला असेल का, तुम्ही चॅट करायची मग त्याच्याने, मग चुकीने पण बंद बनवून. ठीक आहे, चला मग इन्क्रिप्शन बद्दल दाखवतो तुम्हाला. इन्क्रिप्शन म्हणजे असं की त्या शब्दाला अशा शब्दात बदलून टाकायचं की तो एक बनवलेली भाषा, की जसं मी तुम्हाला सांगेल की बघ मी जर का सांगितलं तुम्हाला A ला मी 4 अल्फाबेटने डोनेट केलं, ABCD, जेव्हा मी बोललो तेव्हा तू 1 समजायचं, जेव्हा मी DCF कधी बोललो तर तू 2 समजायचं. तर ही लँग्वेज पहिलेच कम्प्युटर असे त्यांची तयार करून घेतात आणि त्यांना त्यांची लँग्वेज करते. डिक्रिप्शन आणि इन्क्रिप्शनची की असते. इन्क्रिप्ट करण्यासाठी पहिले एक की लागते इन्क्रिप्ट करणारे, कारण की ती की म्हणजे काय, की म्हणजे जसं इथं त्यांनी सांगितलं बघा, अखंडता सुनिश्चित करने के लिए डाटा हैशिंग, डिजिटल हस्ताक्षरण और चेकसम जैसी तकनीक का उपयोग किया जाता है. इसके अतिरिक्त नियमित डाटा बैकअप और रिकवरी प्रोटोकॉल किसी भी डाटा भ्रष्टाचार की स्थिति में डाटा को पुनर्स्थापित करने में मदत करते हैं. ठीक आहे, कारण की हे हॅशिंग प्रक्रिया आहे आणि इन्क्रिप्शन प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये पूर्ण प्राप्ती पण त्याच्यात होते. जर का डाटा पॅकेज हरवले जातात नेटवर्कमध्ये, पूर्ण पोहोचत नाही, तर ते डाटा परत मागवले जातात त्याच इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये. ठीक आहे, अवेलेबिलिटी मीन्स आता तुमचा जो सर्व्हर आहे, मोठे सर्व्हर आहेत ते तुमच्यासाठी अवेलेबल राहतात. ठीक आहे, आता मला सांगा, तुम्ही रात्री 12ला पण उठणार ना तरी तुम्ही गुगलला ब्राउझरला तुम्ही सर्च कराल तर गुगलची वेबसाईट असणार आहे, दिसेलच तुम्हाला. असं कधी झालंय का गुगलची वेबसाईट आली नाही, दिसत नाही का? म्हणजे ती वेबसाईट जर का चालू आहे आणि जर ती 24 तास तुम्हाला दिसते म्हणजेच त्याच्या मागे एक सर्व्हर ऑन आहे. मला सांगा, एखादा सर्व्हर तो डाऊन होऊन जातो, एकदमच बंद होऊन जातो, तुम्हाला दिसतच नाही त्याची वेबसाईट. मला सांगा, हा जाऊ द्या, एक सांगा, जसं तुमची स्वतःची एक वेबसाईट आहे जिथं तुम्ही रिझल्ट बघता, जेव्हा ती वेबसाईट अनवेबल होऊन जाते तेव्हा तुम्ही काय डिसाईड करतात, काय सांगतात, क्रॅश झालेलं आहे, बरोबर की नाही? हो ना, रिझल्ट दिसतं का टायमावरती तुम्हाला तुमच्या मोबाईलने? का तुम्ही काय सांगतात, अरे ते डाऊन झालेलं आहे सर्व, ओके, अरे नाही क्रॅश झालेलं आहे. भरपूर मुलं येतात ना एकाच टायमाला, मग सगळे रिझल्ट बघतात, मग ते क्रॅश झालेलं आहे, ओव्हरलोड झालेलं आहे, अनएबल झालेलं आहे. मग इथं पण सिक्युरिटी तुमची तुटते. हे पण सिक्युरिटीमध्ये येतं तुमचं. जर का ओव्हरलोड आलाच कसं काय, मीन्स अनएबल म्हणजे कधी कधी असे सर्व्हर असतात मोठे त्यांना मुद्दामून अनएबल केलं जातं, त्यांना DDoS अटॅक केले जातात, त्यांच्यावरती भरपूर रिक्वेस्ट पाठवले जातात, त्यांना स्टॉप केलं जातं. म्हणून जर काय एखादा सर्व्हर, आपला जर एखादा लहान कम्प्युटर आहे, आपले छोटे मोबाईल आहे, ते कधी बंद असतात तर काही प्रॉब्लेम नाही मोठा, पण एखादं मोठं सिस्टम जर का ते अनअवेलेबल आहे, तुमची बँकिंग कंपनीची पूर्ण अवेलेबल तुम्हाला 24/7 तुम्हाला ती पूर्ण सर्व्हिस देते. जर का ती मोठी कंपनी जर का अशा टायमावरती पण असते तर तिथं आपण ही अखंडता तुटलेली म्हणतो आपण. ठीक आहे, आपल्याने एक इन्व्हेस्टिगेशन मध्ये मी जर तुम्हाला सांगितलं, सायबर सिक्युरिटी टिकवण्यासाठी अवेलेबिलिटी सुद्धा महत्वाची आहे. अवेलेबिलिटी नाही तर तिथं सुद्धा सायबर सिक्युरिटी सुटते. ठीक आहे,
उपलब्धता का अर्थ है कि अधिकृत उपयोगकर्ता के लिए जानकारी और सिस्टम तक पहुंच हमेशा संभव हो, विशेष रूप से जब उनकी सबसे अधिक आवश्यकता हो. म्हणजे जेव्हा आपल्याला त्या सर्व्हरची जेव्हा खरी गरज आहे त्या टायमाला आपल्याला गरज आहे, त्या टायमाला जर का आपल्याला ते अनअवेलेबल राहते मीन्स काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, आपण त्याला मुद्दामून पण केला असेल तर तिथं अवेलेबिलिटी नहीं है. ठीक है, तो खासकर पहुंच हमेशा संभव हो, विशेष रूप से जब उनकी अधिक आवश्यकता है. आवश्यकता होने पर डाटा और सेवाओं का उपयोग संभव हो. उदाहरण ऑनलाइन बैंकिंग सिस्टम, इमरजेंसी सेवा, डाटाबेस, ई कॉमर्स वेबसाइट. उपलब्धता सुनिश्चित करने के लिए रेडेंसी और फेलवर सिस्टम जैसी रणनीतियां अपनाई जाती हैं, जो सिस्टम की विफलता के मामले में निरंतर पहुंच बनाए रखती है. व्यापक डिजास्टर रिकवरी योजनाएं और नियमित सिस्टम मेंटेनेंस भी महत्वपूर्ण है. याच्यामध्ये नियमित मेंटेनन्स सुद्धा महत्वपूर्ण असतो. मीन्स एखादा सर्व्हर जर का पूर्ण देशासाठी काम करायचं तर त्याला पूर्ण 24 घंटे ऑन ठेवायचंच आहे, तो अनअवेलेबल राहायला नको पाहिजे. आणि जर का तो जेव्हा त्याची चांगली गरज आहे त्या टायमाला जर का तो अनअवेलेबल राहतो तर मीन्स त्याला त्या टायमाला मुद्दामून बंद केलं नसेल. ह्या गोष्टी त्याच्यात येतात जेव्हा त्याला, म्हणून अवेलेबिलिटी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पूर्ण टोटल क्लिअर असतात तेव्हा सायबर सिक्युरिटी टिकून असते. आणि सिद्धांत मानले जातात जेव्हाही कोणतं सर्व्हर बघतात हे तिन्ही गोष्टी त्यामध्ये दिल्या. अवेलेबिलिटी आहे का, अवेलेबल आहे का तो सर्व्हर, ओके, त्याचा डाटा काही टेन्शन नाही होते, ओके, ठीक आहे, करते सगळ्यांना. कॉन्फिडेन्शियलिटी ह्या सगळ्या गोष्टी सुनिश्चित होतात प्रत्येक सिस्टम मध्ये की ह्या सगळ्या विश्वासू गोष्टी तुमच्याकडे आहे का. समजते. मीन्स आता मला सांगा, तुम्ही बँक वापरतात आणि बँकवाल्यांनी तुम्हाला सांगितलं की 24 मल्टिप्लाय बाय 7 बँक तुमच्यासाठी केव्हाही कसंही उपलब्ध असतं, म्हणजे इथं तुमची सिक्युरिटी आहे, तुम्हाला एक विश्वास भेटतो की नाही हे अवेलेबल आहे. मग तुम्ही दुसरी गोष्ट त्यांना विचारणार की कॉन्फिडेन्शियलिटी आहे की नाही, गोपनीयता. जर का कोणी तुमचा डाटा तर बरोबर आहे ना सिक्युअर, जर का नाही तर कोणी त्याला ऍक्सेस करेल, मग ते सांगतील इन्क्रिप्शन आम्ही वापरतो आणि आमच्या सारखं असं, ही तर पण कॉन्फिडेन्शियलिटी सुद्धा आहे. इंटॅग्रिटी अखंडता इंटॅग्रिटी सुद्धा आहे. ठीक आहे, मग मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर पण कधी एखादा सर्व्हर बंद असतो तर तुम्ही काय म्हणणार. मीन्स जेव्हा त्या बँकिंग आणि ई कॉमर्स सारख्या गोष्टी असतात तेव्हा तुम्ही सांगणार की नाही यांनी सांगितलं होतं त्या प्रकारे नाही होते. जर का एखादा सर्व्हर अवेलेबल राहतो तर त्याच्यासोबत काही चुकीच्या छेडखानी केले जात आहेत. मीन्स बघा तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, जर का तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटवर घेऊन जायचं आहे, डीएनएस स्पूफिंग म्हणतात त्याला. ठीक आहे, जर का तुम्हाला बिलकुल ॲज इट इज बँक सारखी वेबसाईटवरती घेऊन जायचं आहे तर मला सांगा तुमचा आयपी ॲड्रेस मला चेंज करावा लागेल किंवा मी डीएनएसचा आयपी ॲड्रेस चेंज करेल. जेव्हा मी डीएनएसची स्पूफिंग जेव्हा होत आहे आणि डीएनएस वरती जेव्हा एक कॉन्टॅक्ट बदल होत आहे त्या टायमाला काहीतरी अनअवेलेबल नाही ना डिव्हाइस, त्या टायमासाठी तर काहीतरी ब्रेक घ्यावा लागेल त्या सिस्टमला हॅक करण्यासाठी. तेवढा वेळ तर त्या सिस्टमला बंद करतील त्या हॅकर्स आणि तो अनअवेलेबल तोच टाइम तो चुकीचा ठरेल. अवेलेबिलिटी केव्हा नव्हती, म्हणजे हा सिस्टम एवढ्या टायमासाठी अनअवेलेबल होता आणि एवढ्या टायमात तर काही झालं नसेल किंवा एवढ्या टायमात काहीतरी झालेलं आहे. इन्व्हेस्टिगेटर CI मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, चला पुढे. CI आलं पाहिजे याच्यावर भरपूर क्वेश्चन आहेत तुम्हाला. बघा मी तुम्हाला इथं थोडक्यात दाखवून देतो. ऋतिकला बोललो पण ऋतिक काय वेगळेच कामं करतो. ऋतिकला बोललो होतो क्वेश्चनची PDF बी नाही घेतली, ती मॅडम होता ना आज, तो खान सरांना बघून घेता तुम्ही. आणि इथं काहीतरी कमेंट करत जरा खाली वाटतं बरं का, मला भरपूर विचित्र वाटतं. बघा इथं काहीच नाही रे असं असतात पण तुम्ही एवढं छान न्यूज टाकतो तुम्हाला याच्यावरती, इथं काही रिप्लाय नसतात तुमचे, तर इथं प्लीज रिप्लाय करत जा. सेकंड कुठं होतो आपण आता, क्वेश्चन दाखवू का आता, जाऊ द्या भरपूर वेळ होऊन जाईल, झालेला आहे असं पण वेळ. मग सेकंड आहे आपला ऑल मॉड्यूल मध्ये आपण केलं. CI ट्रायड पण आपण कंप्लीट केलं. टाइप्स ऑफ अटॅक्स. आता टाइप्स ऑफ अटॅक मध्ये बघा, पहिला एक अटॅक असतो, अटॅक मध्ये मी तुम्हाला कमी अटॅक सांगितलेले आहे, DOS DDoS हे दोन अटॅक आहेत. सर हे आहे काय, डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक आणि डिस्ट्रीब्युटेड डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक, हे दोन प्रकारचे अटॅक आहेत. आता मला सांगा, जेव्हा एक डिव्हाइस मी नेटवर्किंग तुम्हाला शिकवलं, तर नेटवर्किंग शिकवताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, जेव्हा तुम्ही कोणत्याही वेबसाईटला ऍक्सेस करतात तर पहिले त्यांच्यामध्ये काहीतरी एक सिस्टम असतो आणि 3 वे हँडशेक होते. म्हटलं 3 वे हँडशेक काय होते, पहिले
एक सिस्टम त्याला विचारतो की बाबा तू अवेलेबल आहेस का, ओके, मग हा त्याला सांगतो हो मी अवेलेबल आहे, मग हा सांगतो ठीक आहे, मग हा पण त्याला सांगेल 3 वे हँडशेकला म्हणतात, 3 वे हँडशेकला म्हणतात। याच्यात काय करतो तो, हा तुमचा मोबाईल पहिले एक मेसेज पाठवेल की तू अवेलेबल आहेस का, मग हा रिप्लाय देईल ॲक्नॉलेजमेंट मध्ये हो मी आहे, परत हा ॲक्नॉलेजमेंटचा रिप्लाय देईल हो ठीक आहे सर मी बोलतो मग तुझ्यासोबत, मग हे 3 वे हँडशेकला आपण म्हणतो। म्हणजे स्टार्टिंगला हे मेसेज पाठवले जातात, म्हणजे ऋतिकशी मला जर का बोलायचं तर मी पहिले ऋतिकला धक्का दिला, रे ऋतिक ऐक ना, आणि मग ऋतिक म्हणे हा सर बोला ना, मग मी माझं सिस्टम चालू करेल, ठीक आहे। मग ही प्रोसेस याच्यासाठी समजणं महत्त्वाचं आहे, जर का हा अटॅक माहिती पडण्याचं असेल तर। आता नेमकं अटॅकर काय करतात, एखादं सिस्टम आहे आणि त्या सिस्टमला अवेलेबल बंद करायचं सध्यासाठी, तर त्याच्यावरती DOS अटॅक केला जातो। DOS अटॅक काय असतो, डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक मीन्स, आता जेव्हा हे सिस्टम एकमेकाशी बोलतात, मी जसं बोललो ऋतिकला, एक सिस्टम असते प्रकारची, मी जसं तुम्हाला सांगितलं की आता ह्या मोबाईलला कनेक्ट होण्यासाठी पहिले 3 वे हँडशेक होते, तर 3 वे हँडशेकमध्ये SYN सिंक्रोनाइज मेसेज पाठवला जातो, एक पॅकेट असतो तो छोटासा, की त्याच्यामध्ये कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, तू अवेलेबल आहेस का, पहिला मेसेजमध्ये जो बी रिक्वेस्ट पाठवतो सर्व्हरला त्याला SYN मेसेज म्हणतात, सिंक्रोनाइज। मग हा SYN एक्नॉलेजमेंट पाठवतो त्याला हो मी अवेलेबल आहे, एक्नॉलेजमेंट म्हणजे रिप्लाय, ठीक आहे। मग हा एक्नॉलेजमेंटचा रिप्लाय त्याला पाठवतो रिटर्न, मग ते तेव्हा 3 वे हँडशेक होते आणि तेव्हा त्यांच्यामध्ये ते काय होतं, कम्युनिकेशन कम्प्लीट होतं। मग DOS मध्ये काय असतं, काय SYN पॅकेट जे असतात ना, पहिले इतके भरपूर SYN पॅकेट्स पाठवले जातात। आता कोणतीही सिस्टम आहे तर त्या सिस्टममध्ये काहीतरी लिमिट असते की बघ मी एका सेकंडला 100 मेसेज ॲक्सेप्ट करेल, त्याच्यावरती माझी कॅपेबिलिटी नाही, म्हणजे ऋतिक असं म्हणते की सर मी एका टायमाला फक्त 100 लोकांशी बोलू शकतो, किंवा सर मी एका टायमाला फक्त एका व्यक्तीसोबत बोलू शकतो, जर का एकाच टायमाला माझ्यासोबत भरपूर व्यक्ती बोलत आहेत किंवा धक्के देत आहेत किंवा हात मला लावत आहेत तर मी त्यांना बोलू शकत नाही, ठीक आहे। एकाच टायमाला मी सगळ्यांना आन्सर देऊ शकतो का, आणि मी सगळ्यांना उत्तर देऊ शकतो का, नाही। मग त्याच पद्धतीने हे सर्व्हिस सोबत असतं, आणि हे सिस्टम भरपूर चर्चेत आहे आणि सायबर सिक्युरिटीमध्ये भरपूर यूज होतात, ठीक आहे। आणि तुम्हाला माहिती आहे तर DOS काय नेमकं समजा, DOS डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक, एका सर्व्हर पासून अशा भरपूर SYN पॅकेट्स एका सेकंडमध्ये 1000 किंवा 2000 अटॅकवर असतं, ते अटॅकर किती पण टाकेल, जर का त्याला सिस्टम बंद करायचा आहे तर तो इतके SYN पॅकेट्स पाठवेल, इतके SYN पॅकेट पाठवेल की तो डायरेक्ट सर्व्हर, जर का मला सांगा हा एका सेकंडमध्ये इतके 100 मेसेज, आणि याला एका सेकंडमध्ये जर का एक सर्व्हर एक सिस्टम कधी 1000 मेसेज पाठवते, मला सांगा हा सिस्टम ते मेसेज सहन करू शकेल का, किंवा हा थांबेल का तेवढा वेळ, एवढा मेसेज भेटल्यावरती होईल का काही, नाही सर, अनअवेलेबल होऊन जाईल, क्रॅश होऊन जाईल सिस्टम। हे त्याच प्रकारे ज्या प्रकारे आपण सिस्टमला मार्कशीट चेक करत होतो आणि ज्या टायमाला भरपूर जेव्हा लोड होऊन जातो सर्व्हरवरती तेव्हा आपल्याला रिझल्ट भेटत नाही बघायला, त्याच पद्धतीचा सर हा सिस्टम आहे। तसंच एक सिस्टम पासून भरपूर मेसेज पाठवले जातात आणि त्या सिस्टमला अनअवेलेबल केलं जातं आणि तो सिस्टम बनून जातो, आणि त्या अटॅक करण्याचा उद्देशच तो असतो की अटॅकरला फक्त सध्यासाठी त्या सर्व्हरला बंद करायचं, समजा गुगलला बंद करायचं तर गुगलवरती, आता तुम्ही गुगलवर नका करा, केला मग DOS अटॅक, गुगल सारखी सिस्टम सिक्युअर आहे, तुमची सारखी सिस्टम तिथं नाही होणार काहीच, पण एखाद्या सिस्टम जी अनसिक्युअर आहे, आता पूर्ण प्रोटेक्ट केलेले आहे, असे अटॅक आता भरपूर चर्चेत आल्यामुळे त्यांच्यावर प्रोटेक्शन निघालेलं आहे की त्यांना कसं प्रोटेक्ट करायचं, आणि अशा मोठ्या मोठ्या कंपनी भरपूर त्याच्यापेक्षा डबल टिबलचे प्रोटेक्शन त्यांना लावतात। त्याच्यामध्ये एक सिस्टम असतो गुगलकडे, ते कसे काम करतात की एका सर्व्हर जर का जास्त लोड येतोय तर तो सर्व्हर लगेच दुसरीकडे ते पॅकेज पाठवून देतो। पहिला मुद्दा तर तुमच्यासारखे एकच पॅकेट जर का जास्त वेळ येत असेल तर ते IPS आणि IDS ते ओळखून घेतं, एकच मेसेज सारखा येतोय, ब्लॉक करून देतील तुम्हाला, त्या मेसेजला ब्लॉक करून देतील, तिकडेच जा समजतंय बोललेलं। IDS IPS बघितलं ना आपण, इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम, काय करतात ते, कधी एकच मेसेज सारखा येत असेल ब्लॉक करून देतील। मग बघा DOS करते एका सिस्टम पासून भरपूर असे मेसेज पाठवायचे आणि सिस्टमला क्रॅश करायचा, आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवेल, आपल्या सिस्टमवरतीच करू आपण, एज्युकेशन दाखवून, म्हणजे मी अटॅक नाही शिकवतोय तुम्हाला, मी सिक्युरिटी शिकवतोय, मी सिक्युरिटी दाखवेल, ठीक आहे। मग DOS काय, एक भरपूर मेसेज पाठवले जातात, मग SYN माहिती पाहिजे, 3 वे हँडशेक माहिती पाहिजे, 3 वे हँडशेक टाकायचे युट्यूबला आणि बघायचे। सेकंड, त्याच्यामध्ये काय बोललं जातं, ठीक आहे, मग SYN पॅकेट्स पाठवले जातात एका सिस्टम पासून भरपूर। मग मला सांगा हे जेव्हा DOS कोणाला म्हणतात, मग जेव्हा एका सिस्टम पासून
भरपूर मेसेज. पण DDoS कोणाला म्हणतात माहिती का? डिस्ट्रीब्युटेड डॅनियल ऑफ सर्व्हिस. एक हॅकर त्याचे बॉटनेट बनवून टाकतो. मीन्स माझा बॉटनेट आहे आता चेतन आणि असेल तुमचा ऋतिक. तर चेतनचा मोबाईल आणि ऋतिकचा मोबाईल माझे बॉटनेट आहे. तर मी त्यांना काय करेल, त्यांच्या मोबाईलला सांगेल, कारण की ते माझ्या अंडरमध्ये, आणि बॉटनेट म्हणजे पूर्ण हॅक केलेलं आहे मी त्यांना, आणि ऋतिकचा मोबाईल पण हॅक केला एक प्रत जाते हॅकरने. तर हॅकर काय करेल, त्यांच्या मोबाईलला सांगेल की ह्या सिस्टमला एवढे एवढे मेसेज एवढ्या एवढ्या सेकंडमध्ये पाठव. त्याला पण सांगेल एवढे एवढे मेसेज एवढ्या सेकंडला पाठव. जर का मी जसं तुम्हाला सांगितलं की सगळेजण जा आणि मी जी वेबसाईट टाकते त्या वेबसाईटला क्लिक करा, सगळेजण त्या वेबसाईटवरती काही ना काही इन्फॉर्मेशन फिल करा. तुम्ही सगळेजण जाणार आणि एका टायमाला मी जेवढ्या वेळेस सांगितली तेवढ्या वेळेस समजा तुम्ही टाकले, तर हा झाला डॅनियल ऑफ DDoS झाला, डॅनियल ऑफ डिस्ट्रीब्युटेड डॅनियल ऑफ सर्व्हिस. मीन्स एकाच सिस्टमवरून, एक नाही तर भरपूर सिस्टमवरून भरपूर मेसेज पाठवला. क्रॅश होईलच ना. मग हे केव्हा यूज केलं जातं? एखाद्या मोठ्या सर्व्हरला किंवा मोठ्या सिस्टमच्या वेळेस हे केलं जातं. मग त्या टायमाला ते सर्व्हर क्रॅश होऊन जातं आणि ते अनअवेलेबल होऊन जातं. मग ती अवेलेबिलिटी कॅन्सल केली जाते. समजते तुम्हाला माझं बोलायला? ठीक आहे, चला मग पुढे. परत नाही होत आहे. ओपन नाही होईल ना. म्हणजे काय असतं, एक लोकल बॉट बँडेड असतं आपल्या, बँड असतो आपल्या ह्याच्यात, की मेमरी असते एक प्रकारे, रॅम म्हणू आपण त्यांना, किंवा बँड असतो. हां तर बँडमध्ये कसं असतं की त्यामध्ये एक लिमिट असते की एवढे मेसेज मी त्या टायमाला सेकंडमध्ये करेल. कधी तो त्याच्या ओव्हर असतो तर ते फ्लो नाही होत त्याच्याकडनं आणि ते झेलत नाही तो. मग DOS काय आहे? DDoS काय मी तुम्हाला इथं दाखवतो. DOS, पहिले DOS दाखवू, इमेजमध्ये दाखवता आलं तर चांगल्या पद्धतीने. DOS आजा, हे जर का याच्यामध्ये आलं ना तर माझं कॉपीराईट लागून जाईल माझ्या चॅनलला. थोडंसं पण दाखवलं तर असं वाटतं मला, पण आपण एवढं दाखवणार नाही. मागच्या लेक्चरला पण केले आपण. कुठे बाबा DOS अटॅक टाकावा लागेल. बघा हा DDoS आहे. बघा DOS अटॅक हा DDoS आहे. हा हॅकर आहे आणि याच्या अंडरमध्ये हा पण आहे, याला पण तो मेंटेन करतोय, याला पण मेंटेन करतोय, आणि ह्या सगळ्या सिस्टमला सांगतोय की ह्या सर्व्हरला भरपूर मेसेज पाठवा. तर हा सिस्टम क्रॅश होईल. आणि जेव्हा एखादा हॅकर आहे समजा आणि हे DDoS दाखवत आहे, बघा हे दोन दाखवले त्यांनी, बघा हे छान पद्धतीने क्लीन झालेली इथं, DOS आणि DDoS. DOS म्हणजे एकच सिस्टम भरपूर मेसेज पाठवेल आणि या सिस्टमला बंद करेल. पण हा सिस्टम भरपूर अशा सिस्टमला बॉटनेट बनवेल आणि अशा बॉटनेटला सांगेल याला मेसेज, मीन्स हा हॅकर आहे, सॉरी, हा इथून मेसेज टाकेल, याला बनवेल, याला हे बॉटनेट आहेत आणि यांना समजतंय ना बोललेलं? क्लिअर आहे ना? बघा हे प्रश्न येतील बरं का. गणेश काय झाला? गणेशला घ्यायचं बघा आता इकडे. माईक ओपन करे तू लवकर. कर लवकर नाही तर डायरेक्ट मूव्ह करून टाकेन तुला. समजते की नाही? डायरेक्ट चालला गेला का काय? गणेश बेटा मी प्रेमात विचारते तुला. ठीक आहे चल जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघ तर मी विचारते खरंच. अरे मी सांगतोय त्यांना काय झालेलं असं म्हणून. प्रश्न आता एवढा वेळ कधी मी काय करतो माहिती का, जे एक प्रेझेंटेशन सोडून तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन करतोय, तर तुम्ही त्या टायमाला चांगल्या पद्धतीने क्लेम केला पाहिजे ना ते, किंवा मला प्रश्न विचारा कमेंट्सला. ठीक आहे, असं विचारायचं चिन्ह काय. ठीक आहे चला पुढे घ्यायचं का मग आता. मग ड्रॉइंग बघून घ्या तुम्ही, ड्रॉइंग सेंड करून देऊ, डाउनलोड कर देतो मी इसे, सेव्ह एज इमेज. दोन्ही सिस्टम तुम्ही बघा, आणि मी एक ॲनिमेशन पण पाठवेल दुसऱ्याचं, रील्स वगैरे टाकले येत आहेत भरपूर त्याच्यावरती.
हा तर सिस्टम मध्ये व्हलनरबिलिटीज एक्सप्लॉइट. आता आपण जेव्हा ऑल याच्यात बघितलं सी हायड्राइड आपण बघितलं, सी हायड्राइड नंतर आपण व्हलनरबिलिटीज एक्सप्लॉइट आणि रिस्क थ्रेट व्हलनरबिलिटीज एक्सप्लेन आणि बेसिक सिक्युरिटी काय आहे आपण याच्यावर थोडं लक्ष देऊ. थोडक्यात आपण सांगू व्हलनरबिलिटीज काय असतात. तर व्हलनरबिलिटीज सिस्टम या सॉफ्टवेयर में कोई कमजोरी या कमी जिससे हॅकर नुकसान पोहोचा सके. मीन्स तुमच्या सिस्टम मध्ये एखादी अशी चूक किंवा अशी काही विकनेस पॉइंट जो तो विकनेस पॉइंटचा एक्सप्लॉइट करून त्याला फायदा घेतो. ठीक आहे, याला व्हलनरबिलिटीज म्हणतात. मग कोणत्याही सिस्टम मध्ये व्हलनरबिलिटी शोधली जाते आणि हे वेब डेव्हलपमेंट मध्ये जास्त करून यूज होतं की कोणत्याही वेबसाईटची व्हलनरबिलिटी शोधली जाते, सिस्टमची व्हलनरबिलिटी शोधली जाते की तो कोणत्या पद्धतीने हॅक होऊ शकतो, त्याचा डाटा चोरी होऊ शकतो का. प्रत्येक त्यामध्ये सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात एथिकल हॅकिंग मध्ये. त्या एक पूर्ण रिपोर्ट बनवली जाते, त्या रिपोर्ट मध्ये सगळं चेक केलं जातं की हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, कोणी डॅनियल अप केलं, डॅनियल अप सर्व्हिस केलं, ते आपण याच्यासाठी पण तयार आहे का सिस्टम. कुठलीही व्हलनरबिलिटीज निघते तर ती व्हलनरबिलिटीज लगेच त्या सिस्टमला एथिकल हॅकर सांगतो की बघा हे सिस्टम तुमच्या ज्याच्यात आहे आणि ही व्हलनरबिलिटीज आहे, तर याचा फायदा हॅकर घेऊ शकतो, तर तुम्ही याला सुधरवा किंवा तो स्वतः सुधरून देईल त्याला. कळतंय सगळ्यांना. मग व्हलनरबिलिटीज काय आहे, सिस्टम मध्ये कमजोरी. ठीक है, एक्सप्लॉइट उस कमजोरी का फायदा उठाने का तरीका. एक्सप्लॉइट मीन्स एखादी व्हलनरबिलिटीज आहे तर त्या व्हलनरबिलिटीचा फायदा कशा पद्धतीने उचलता येईल याला आपण एक्सप्लॉइट आपण असं म्हणतो. एक्सप्लॉइट फायदा उठाने की तरीका मीन्स ज्या पद्धतीने तो त्या फायदा घेईल त्या गोष्टीचा आणि ज्या पद्धतीने ती परफॉर्मन्स करेल त्या गोष्टीवरती, त्याला एक्सप्लॉइट आपण असं म्हणतो. उदाहरण तुटी खिडकी. व्हलनरबिलिटीज म्हणजे एक आपलं घर आहे आणि त्याच्यामध्ये जर का खिडकीचा ताला वगैरे तुटला किंवा खिडकीला ताला त्याला होत नाही, खिडकी कधी तुटलेली तर मग एक विकनेस पॉइंट आहे चोराला आतमध्ये घुसण्यासाठी. सेकंड व्हलनरबिलिटी से चोर घर में घुसा. एक्सप्लॉइट म्हणजे चोर ज्या पद्धतीने घुसला त्याने फायदा घेतला त्या खिडकीचा, त्याला एक्सप्लॉइट आपण असं म्हणलं. त्याने जी पद्धत घेतली, जी पद्धत त्यांनी वापरली आणि ज्याने त्याने चुकीची, जर का कोणी चांगलं केलं असतं तर त्याला एथिकल हॅकर आपण म्हटलं असतं. त्याने काय केलं असतं, व्हलनरबिलिटी शोधून काढली असते आणि सांगितलं असतील सिस्टमला की बघा ही व्हलनरबिलिटीज आहे, याला सुधरव. आणि एक्सप्लॉइट मीन्स तो हॅकरची पद्धत असते की तो एक्सप्लॉइट करतो त्या गोष्टीला आणि फायदा घेतो. ठीक है. रिस्क थ्रेट व्हलनरबिलिटीज. थ्रेट खतरा को नुकसान पहुंचा सकता है जैसे हैकर, वायरस, बाढ़. ठीक है. व्हलनरबिलिटीज कमजोरी सिस्टम में मौजूद कमी जैसे पुराना सॉफ्टवेयर, कमजोर पासवर्ड. आता काही कमजोरी होऊ शकते, चुकीचा पासवर्ड, अपडेट नसेल तुमचं झालेलं, काही कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट नसेल, तुम्ही पासवर्ड बरोबर लावत नसाल किंवा तुम्ही पासवर्ड चेंज करत नाहीये. ठीक आहे, किंवा तुम्ही एकदम सिंपल पासवर्ड ठेवताय, तर हिता एक विकनेस पॉइंट आहे तुमचे, व्हलनरबिलिटीज आहे ज्याच्याने तुमचं सिस्टम लवकर हॅक होईल. ठीक आहे. रिस्क जोखिम आणि याच्याने रिस्क काय आहे आणि जोखिम काय आहे. जोखिम काय तुम्हाला माहितीच आहे, ये संभावना की खतरा है उस कमजोरी का फायदा उठाकर नुकसान करेगा. ये संभावना की खतरा, ये संभावना की खतरा उस कमजोरी का फायदा उठाकर नुकसान करेगा. ठीक आहे, जो खतरा आहे त्या म्हणजे नुकसान होईल त्या. ठीक आहे. मग उदाहरण खतरा, टूटी खिडकी, कमजोरी, चोरी होने का जोखिम, हे दोन्ही गोष्ट. व्हलनरबिलिटीज रिस्क, रिस्क कशाला म्हणतात ना, जोखीम. जे काही होणार आहे आणि ज्या काही गोष्टी होतील चुकीच्या त्याला रिस्क असं म्हटलं जातं की रिस्क काय काय असते एवढं करता सगळ्यांना. बेसिक टर्मिनोलॉजी सायबर सुरक्षा की मुख्य परिभाषा है. मालवेयर हानिकारक सॉफ्टवेयर जैसे वायरस, वॉर्म, ट्रोजन हॉर्स और सिस्टम के नुकसान पहुंचाते हैं. ठीक है. सुरक्षा की दीवार. आता हे सिस्टम आहेत टर्मिनोलॉजी मध्ये, सिक्युरिटी टर्मिनोलॉजी मध्ये त्यांनी सांगितलं की हे मालवेयर आहेत ज्याचे नुकसान होतात. ठीक आहे. जे मालिशियस सॉफ्टवेअर कोणा म्हणतो आपण, जे आपल्या सिस्टमला नुकसान पोहोचवतात, पण याच्यामध्ये त्याचं काम नव्हतं, हे चुकून आलेलं वाटतं. सुरक्षा की दीवार. आपण आता काय करतोय, बेसिक सिक्युरिटी टर्मिनोलॉजी. सुरक्षा की दीवार. फायरवॉल पहिला सिस्टम होता आपला. फायरवॉल आपण मागे पण घेतलं, त्याला एक वॉचमॅन सारखं वर्क करतो आणि पूर्ण नेटवर्क फिल्टर करतो. नेटवर्क फिल्टर करणं म्हणजे तो बघेल त्या पद्धतीने ज्याला. आता फायरवॉलला पण अपडेट ठेवणं गरजेचं बरं का. जर का नवीन अपडेट आला, नवीन अटॅक आला, नवीन अपडेट येतो, नवीन मोठं काही झालं तर लगेच पहिला त्याला अपडेट केलं की हे पण अटॅक त्यामध्ये ऍड करा की तुमच्या सोबत कधी झालं तर. ठीक आहे. म्हणून फायरवॉलला पण अपडेट करणं महत्त्वाचं असतं. मग फायरवॉल मध्ये काय असतं, पूर्ण नेटवर्क ट्रॅफिक करतं, येणारं पण जाणारं पण, की आपल्या सिस्टम मधली काही व्हायरस दुसऱ्या सिस्टम मध्ये नको जायला, म्हणून तो सिस्टम फायरवॉल काय करेल, जेव्हा तुम्ही कोणता डाटा तुमच्या मोबाईलवरून सेंड करणार दुसरीकडे, तो डाटा तुमचा फायरवॉल ते जे व्हायरस असेल तो तुमच्या सिस्टमवर सोडून देईल आणि मग इंटरनेट आहे. आणि जर का बाहेरचा व्हायरस येतोय तर बाहेरच्या सिस्टमला व्हायरस राहू दे, समजते, बाहेरचा व्हायरस राहू देईल आणि
काही काही टायमाला त्याला ज्या पद्धतीने किती काय झालं तर तो मशीन आहे आणि ते त्या पद्धतीने प्रोग्राम केलेले त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तो डिटेक्ट करू शकतो त्या गोष्टी डिटेक्ट होतात त्याकडनं. काही काही डिटेक्ट तो सोडून देतो, ज्या ज्या गोष्टी पास होऊन जातात त्याच्या थ्रू पण, आणि ते व्हायरस आपल्या सिस्टम मध्ये येऊन बसून जातो. हे फिशिंग मध्ये जास्त करून येतं, ठीक आहे. आणि तरी आपल्याला अलर्ट भेटतो, जे काही आपल्याला मेसेज भेटतो ना की हे अनफुल आहे तुमच्या डाउनलोड नका करू. इन्क्रिप्शन काय कळलं ना मग? इन्क्रिप्शन व्हॉइस अटकतोय असं सांगा ना, व्हॉइस अटकतोय का नाही? कितीही समजून सांगा, मुलं तर पडतात, ठीक है. पुढं इंक्रिप्शन मैंने कभी अभी थोड़ी दिया था आपको, लगेज 2 मिनट में मिल जाता था मुझे. इंक्रिप्शन तुम्हाला इंक्रिप्शन इंटरनेटवरती भरपूर महत्त्वाचा टॉपिक आहे. जर का आपण इंटरनेट यूज करतोय तर आपला डाटा आपण डायरेक्ट ओपन प्लेसमध्ये पाठवतो समजा एक प्रकारे, तर तो डाटाला सिक्रेट होण्याचा एक मेन मुद्दा आहे. आणि ह्याच मेन मुद्द्याला इन्क्रिप्शन आपण यूज करतो. इंटरनेटला जर आपला डाटा सुरक्षित आहे तर फक्त इन्क्रिप्शनमुळे. का? तर आपण ज्या पॅकेजमध्ये तो डाटा ठेवतो, ज्या UDP मध्ये आपण आपला डाटा ठेवतो, तिथं आपण इन्क्रिप्शन पाठवतो. मीन्स त्या डाटा ठेवताना आपण अशी लँग्वेज कम्प्युटर आपला त्याच्यामध्ये टाकतो, अशा लँग्वेजमध्ये तिला चेंज करून टाकतो जी लँग्वेज फक्त ह्या डिव्हाइसला समजेल आणि त्या डिव्हाइसला, तिला मध्ये कोणी इन्क्रिप्ट करू शकणार नाही. जरी त्याने आता एक व्हिडिओ बघा ना तुम्ही, ही व्हिडिओ बघा, आता हे बघा, फक्त ही तर फक्त बघायसारखी व्हिडिओ, HTTPS आणि HTTP. आता एखादा HTTP आहे तो सिक्युअर नाही आहे, आणि HTTP म्हणजे त्यात इन्क्रिप्शन वापरलं नसतं HTTP मध्ये, आणि जेव्हा HTTP तेव्हा सिक्युअर असतं, म्हणजे तो जो काही डाटा तुम्ही त्या वेबसाईटवरती जो काही बघणार आहात किंवा जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही त्या वेबसाईटवरती टाकणार आहात, पासवर्ड असेल जे काही असेल, ती सगळी इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये इंटरनेट थ्रू जाणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचं बँकेचं अकाउंट ओपन केलं आणि तिथं पासवर्ड टाकताय तिथं ब्राउझरवरती, तर तुमचा पासवर्ड सुद्धा इंटरनेट थ्रू कसा जाईल? इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये जाईल. का? तर तुम्ही कोणती वेबसाईट वापरताय? HTTPS वापरताय. HTTP वापरताय का? HTTPS म्हणजे इन्क्रिप्टेड, म्हणजे हे जे तुमची सगळी इन्फॉर्मेशन जाते इंटरनेटला ती सगळी इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये जाते. इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये अशा लँग्वेजमध्ये जी बनवलेली आहे त्या सिस्टमपर्यंत पोहोचायची, त्या सिस्टमपर्यंत डिक्रिप्ट होईल. तर बघा या व्हिडिओला बघा, या व्हिडिओला बघून तुम्हाला समजेल. आता इथं काय झालं, हॅकरने ती इन्फॉर्मेशन वाचून घेतली. केव्हा? HTTP होतं तेव्हा, कारण की इन्क्रिप्शन होतं का, तो डाटा राईट ओपन मध्ये आहे. मीन्स तो डाटा जर का कोणी कधी कॅप्चर केला, समजा तुम्ही राउटर चालवताय आणि तुम्ही तुमच्या मित्राला हॅक पाठवतात इंस्टाग्रामला, आणि तुमचा हॅकरने तुमचं हॉटस्पॉट काय वायफाय हॅक केलेलं आहे. आपले आपल्याच डिव्हाइस वरती डिव्हाइस झाला का काय?
अनअवेलेबल होऊन गेला तो. तर मुलांना व्हॉइस येते तुम्हाला माझा? मुलांना व्हॉइस येते मग तुम्हाला माझा? तर सध्यासाठी मी सुट्टीवर गेलो तो म्हणजे माझा मोबाईल पण थांबला जास्तच डीपली गोष्ट घेतो म्हणजे तू इन्क्रिप्टेड. ठीक आहे. हा तर कमेंट साईडला उडालेला आहे. सगळ्या भाविकांना सांगतो मी की कमेंट करत एकदा टाकावे. एवढ्या वेळेत टाकले पण तुम्ही. तर सगळे आलेले भंडाऱ्यासाठी मंडळी आपली आपली तुम्ही प्रेझेंटी लावावी जेणेकरून आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने भंडारा भेटेल. हा तर चला कुठं होते आपण? हा तर ही व्हिडिओ दिसते का मला एवढं सांगा. व्हिडिओ दिसते का? नाही स्क्रीनच शेअर केलेली नाही. झालेला टाइम मुलांना झालेला टाइम बरं का. थोडक्यात बघून एन्क्रिप्शन अभी आपको दिखेगा एन्क्रिप्शन दिसते का? बघा दिसतंय ना? ओके. आता बघा एन्क्रिप्टेड आपण बोलत होतो. मग एखाद्या हॅकरने किंवा एखाद्या तुम्ही जे काही नेटवर्क वापरताय समजा एखादा टावर हॅक झाला असेल किंवा जे काही तिथं तुम्ही आता कोणत्या एखाद्या टावरला तुम्ही कनेक्टेड आहात ना करता येईल ना. कमेंट कसं नाही कमेंट नाही करता येणार. असं लाईक करता येईल तुम्हाला. बघा एका मुलीने केलेले. इधर देखो इधर ये वाला इमोजी तो आपने इस पे क्लिक किया तो आप इस पे कर सकते हो या फिर क्लिक करके आप सीख जाओ पहले उसको. आपको नहीं आ रहा हो फिर क्या करते हो अच्छा ये ना काही खरं नाही तुझं. काय चेक करते तू? काय मेसेज आहे ना सगळं. हा चला मला टाइम झालेला आहे. बघा मी इन्क्रिप्शन सांगतो तुम्हाला. तुमचा जो काही डाटा इंटरनेटला जातो तो इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये जाईल जेव्हा तो इन्क्रिप्टेड असेल. समजा ही वेबसाईट आहे आणि बँकेची वेबसाईट आहे समजा. तर बँकेच्या वेबसाईट जिथे तुमचा डाटा आहे तर तो तुम्ही HTTPS वालेच फाईल वापरा. HTTPS वाला मीन्स HTTPS वालीच वेबसाईट वापरा. जर का तुम्ही बिना HTTPS नाही आहे शेवटी. आता तुम्हाला कसं सांगू टाईप करायला आहे का मागे इथं. तर करून घ्या HTTP वाली वेबसाईट आपल्याला यूज करायची नाही आहे. आपल्याला S वाली यूज करायची आहे. जर काही S असली तर इन्क्रिप्टेड आहे. ठीक आहे इन्क्रिप्ट फॉर्मॅट. आणि जर काही S नाही तर म्हणजे तुमचा डाटा डायरेक्ट ओपन मध्ये तुम्ही बघू शकता. जर का कधी इंटरनेट एक्सेप्ट देता म्हणजे समजा तुमचा राउटर हॅक झाले किंवा हॅकर लगेच राउटर साठी डिवाइस हॅकरला लवकर हॅक होता तो 2 मिनिटं लागते हॅक करायला. ठीक आहे. तर मग समजा तुमचा राउटर हॅक झाले तर तुमचा डाटा कोणी कॅप्चर करू शकतो पब्लिक पेज मध्ये. जर का तुम्ही पब्लिक पेजचा हॉटस्पॉट यूज करता आणि तिथं जर का तुम्ही बिना HTTPS वाले कधी वापरताय हे तर चुकतंय तुमची इन्फॉर्मेशन जाते. तो समोरचा व्यक्ती कॅप्चर करू शकतो. HTTPS काय असतं S लावला तर इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये असतं. आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा तुम्हाला समजेल. तुम्ही थोडक्यात व्हिडिओ बघा क्लिक करा. 2 मिनट में इस वीडियो को दिखा देता हूँ मैं. किती अडकते तर इथं तो डाटा जर का मध्ये कोणी इंटरनेट तुमच्या नेटवर्कमध्ये कोणी तिसरा व्यक्ती आहे तर तो तिसरा व्यक्ती अशा पद्धतीने तुमचा डाटा पाहू शकतो. त्याला असा ओपन मध्ये तुमचा डाटा दिसेल तेव्हा HTTP असेल फक्त S नसेल तर इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. बघा तो अशा पद्धतीने पासवर्ड पण पाहू शकतो आणि तुम्ही व्हिडिओ स्वतः पाहून घ्यायचा कारण की बंद आणि अटकते पण. शफी इकडे रे हे घे चल शफी.
काय करणे हा हा बोला. आवाज नाही, मी केलेलं होतं. हा तर बघा, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघून घ्यायचा एक वेळेस. HTTPS आणि एन्क्रिप्टेड फॉर्मॅट असतं काय, मी हे पुढे चांगल्या पद्धतीने क्लिअर करेल तुम्हाला. ठीक आहे. IDS आणि IPS काय होतं, कोणत्याही मोठ्या सिस्टमला किंवा कोणत्याही नेटवर्कला तुम्ही कधी आधी हॅकिंग जर शिकतात आणि किंवा तुम्हाला नेटवर्कची सिक्युरिटी घ्यायला होतात एका सिस्टममध्ये, तर तुम्ही IDS आणि IPS हे सिस्टम तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही एक संघटन वापरत आहात तर त्या ठिकाणी हे सिस्टम तुमचं असणं आवश्यक आहे. ह्यात मोठ्या मोठ्या डिव्हाइस हे सॉफ्टवेअर बनवू शकतात, हार्डवेअर बनवू शकतात. ठीक आहे. तुमच्या सिस्टम मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकतो तुम्ही IDS आणि IPS. ठीक आहे. कधी मोठं सिस्टम असेल तर. आणि हार्डवेअर मध्ये सुद्धा येतात. म्हणजे कसं काम करतात हे, प्रत्येक ट्रॅफिक काय करतात, IDSचं काम काय असतं, प्रत्येक ट्रॅफिक काय करेल, डिटेक्ट करेल. काय त्याला वाटलं की व्हायरस आहे किंवा अनऑथराइज्ड आहे, जास्त सेट आहे, तर तो लगेच ती रिपोर्ट पुढे पाठवेल. पुढे फक्त रिपोर्ट पाठवेल ना, तो ऍक्शन नाही घेणार. तो फक्त सांगेल की अशा पद्धतीने ऍक्शन चुकीची ऍक्शन होत आहे, म्हणजे डिटेक्ट करेल आणि सांगेल की बघ मी ऍक्शन नाही घेत, ऍक्शन नाही घेतो. तो फक्त सांगतो, अलर्ट करेल तो की बघा असं असं होत आहे, लगेच इन्फॉर्मेशन पाठवेल. आणि IPS कसं आहे माहिती का, डिटेक्ट पण करेल आणि लगेच प्रिव्हेंशन करून टाकेल. प्रिव्हेंशन मीन्स वाचवणं, सुरक्षित करणं. ठीक आहे. मग इंस्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम म्हणजे डिटेक्ट करना, हमला का पता लगाता है, और इंस्ट्रक्शन प्रिव्हेंशन सिस्टम हमले को रोकता है, म्हणजे लगेच जागेवरती हमला थांबवणं पण IPSचं काम असतं. तर हे राउटर मध्ये सुद्धा कधी कधी फीड केलेले असतात. आता नवीन जी सिस्टम आहे ना, राउटर मध्ये पहिल्यापासून फीड केलेलं असतं. म्हणजे तुम्ही कोणाचा नेट वापरता तर राउटरचा, तर राउटर अशी सिक्युरिटी घेतो तुमची, जर IDS आणि IPS त्याच्यामध्ये फीड केलेले ऑलरेडी का, तर त्याचा तो जर का येणारे नेटवर्क आहे तर तो सगळ्यात स्वतः डिटेक्ट करतो आणि स्वतः थांबवतो. पण कधी रिक्वेस्ट असेल तो स्वतः काय करतो, हमला कधी होतो किंवा अटॅक कधी होतो काही सिस्टमवरती, तो स्वतः त्या अटॅकला थांबवून सुद्धा टाकतो. आणि IDS सुद्धा त्याच्यामध्ये ऑलरेडी असतात, जे की आपल्याला कळतं. एंड पॉईंट प्रोटेक्शन. एंड पॉईंट प्रोटेक्शन आता शेवटचं आहे आणि लास्ट आहे, जे की तुमचं लेक्चर इथं संपवणे म्हणजे आजचं. एंड पॉईंट प्रोटेक्शन मध्ये ते सगळे सॉफ्टवेअर अँटीव्हायरस वाले जे तुमच्या सिस्टमला काय करतात, प्रोटेक्ट करतात. एंड पॉईंट प्रोटेक्शन आपण याला म्हणतो. मोबाईलमध्ये अँटीव्हायरस, मोबाईलची सुरक्षा एंड पॉईंट प्रोटेक्शन, कंप्यूटर की सुरक्षा एंड पॉइंट प्रोटेक्शन, उपकरण जैसे उपकरणों के सुरक्षित रखने के लिए सुरक्षा टूल्स एंड पॉइंट प्रोटेक्शन. आपण ते टूल्स वापरू, टूल्स मीन्स सॉफ्टवेअर. ठीक आहे. जे सॉफ्टवेअर वापरू प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या सिस्टमला, तर हे सगळे एंड पॉइंट मध्ये येतात तुमचे. तर एंड पॉइंट प्रोटेक्शन काय काय समजलं असेल तुम्हाला एवढं याच्यात, आणि आता लेक्चर समजलं असेल की नेमकं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण काय काय शिकलो, आपण मॉड्यूल 1 कम्प्लीट करून टाकलं. मॉड्यूल 1 मध्ये काय बघितलं आपण, बहुत ही काम करते मैं तो. हाँ, तो इधर थे व्हाट इज सायबर सिक्युरिटी, व्हाट इज CI टाइप्स, व्हाट इज थ्रेट, व्हलनरॅबिलिटीज, रिस्क आणि बेसिक टर्मिनॉलॉजी. आपण ह्या गोष्टी बघितल्या. सेकंडला आपण ह्या गोष्टी बघू, एक्सेस कंट्रोल, नेटवर्क सिक्युरिटी, सिस्टम मॅनेज, बॅकअप, रिकव्हरी, स्ट्रेंथ आणि सिक्युरिटी पॉलिसी प्रोसेस. ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? व्हलनरॅबिलिटी समजल्या. व्हलनरॅबिलिटी सगळ्यांना झाल्या क्लिअर की व्हलनरॅबिलिटीचा सिस्टमच्या व्हलनरॅबिलिटीज म्हणजे वीकनेसला म्हणतात है ना. भरपूर क्वेश्चन आहेत, थोडक्यात दाखवू का क्वेश्चन. आता माझ्याकडे वेळ नाही, मी तुम्हाला क्वेश्चन देईल दाखवू. PDF नाही सेंड करणार एवढं लवकर, तुम्हाला PDF काय सेंड करेल त्याच्या व्यक्तीला PPT टाकून देतो मी. सगळ्यांनी टेलिग्राम अकाउंटला जा, जेणेकरून तिथंच मी ते सगळं सिस्टम पाठवतो तुम्हाला. आणि ती व्हिडिओ पण बघा इंग्लिशमध्ये. आणि ते डाऊट असेल तर मला विचार. आता 5-10 मिनिटं मी ठेवलेलं आहे. सगळ्यांनी कमेंट करून द्या आपली प्रेझेंटी. ओके. नोट्स लिहायचे आहे. नोट्स सायबर सिक्युरिटीचा मी थोडं पण कॉम्प्रोमाइज करून घेणार नाही. काय क्लिअरली सांगतो, जितकं मी गोड बोलतोय ना तितकं मी समोर तुमच्याशी गोड बोलणार नाही त्यावेळेस. कसं हे सिस्टम मध्ये दिलेले मी एक एक नोट्स लिहा डायरेक्ट. सायबर सिक्युरिटी मध्ये मॉड्यूल सहित देतोय तुम्हाला मी. व्हॉट इज सायबर सिक्युरिटी, काय CI टाइप, काय टाइप्स ऑफ थ्रेट्स, व्हलनरॅबिलिटीज, एक्सप्लॉइट रिस्क, थ्रेट व्हलनरॅबिलिटीज, एक्सप्लेन सिक्युरिटी. मागचे पण मी तुम्हाला सगळे मॉड्यूल मागून घ्या वाटलं मला, पण लिहायचं काम तुमचं आहे. ओके. मी आज सगळ्याच्या PDF आणि पाठवून देतो तुम्हाला. नोट्स तुमच्या कंप्लीट व्हायला. DOS पण टाकायच्या थ्रेट्स मध्ये, अटॅक आणि थ्रेट्स मध्ये. DOS अटॅक टाका तुमच्या भाषेत लिहा, की मी कसं समजवलं तुम्हाला त्या भाषेत तुम्ही लिहायचं तिथं DOS आणि DDoS. नंतर आपण मालवेअर बघितले होते.
आणि पुढच्या लेक्चरला आपण एक मेन पॉईंट बघू, जो आहे ह्या 5व्या जनरेशन मध्ये कोणते अटॅक आता चालू होऊन गेलेले आहेत, जे अटॅक आता कोणाला माहिती पण नाही, जे सायबर सिक्युरिटी मध्ये लवकर एवढे चर्चेत येत नाही. म्हणून मी जीपीटीला सांगितलं की आता सध्यासाठी टॉपला कोणते, तर त्यांनी डीप फेक सांगितलं. डीप फेक, एआय अवेअरनेस म्हणून एआय कडनं होणारे जे काही थ्रेट्स आहेत ते दाखवले की स्वतः एआय काय करतो, अटॅक करतो डायरेक्ट, म्हणजे स्वतः हॅकर सारखा विचार करेल आणि आपल्या सिस्टमला हॅक करेल. आणि एआय जितक्या पद्धतीने आपल्याला ओळखून घेतो ना तेवढा तो स्वतः हॅकर कन्वर्ट करते. म्हणून एआय आल्यामुळे त्या गोष्टी सगळ्या इझी होऊन जातात आणि त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे कशा करतात. ठीक आहे, चालेल ना, लिहा एक्स्ट्रा, काही प्रॉब्लेम नाही. नोट्स कम्प्लीट पाहिजे मला, बस एवढंच आहे. तुम्ही एक्स्ट्रा शिकाल तर मला पण काही थोडी शिकवायचं, तुम्ही प्रश्न करून किंवा सांगायचं. सर मी हे लिहिलं, तुमच्या नोट्स कम्प्लीट होईल नाही मला ते. ठीक आहे, गुड नाईट, कमेंट टाका.